नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. सोशलॉजीचा जो क्रॅश कोर्स आपण मेन्स 2025चा जो क्रॅश कोर्स आहे आपल्या MPSC साठी, तो आज आपण सुरू करत आहोत. आणि त्यामध्ये जो आपला पहिला जो टॉपिक आहे सोशलॉजी द डिसिप्लिन, त्यामध्ये मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप, आधुनिकता आणि सामाजिक बदल, जो युरोपमध्ये झालेले सामाजिक बदल होते त्या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत किंवा त्या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. तर चला आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचा भाग या टॉपिककडे जाण्याच्या आधी, की जरी आपण म्हणतो की 19th सेंचुरीमध्ये सोशलॉजी हा वर्ड आपल्याकडे आला किंवा ऑगस्ट कॉम्ट जे आहेत आपले 1838 टू बी प्रिसाइज, सोशलॉजी वर्ड आपण ऑगस्ट कॉम्ट यांच्या कामामध्ये आपण बघतो. ठीक आहे. द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी जे त्यांचं बुक आहे त्याच्यामध्ये आपण सोशलॉजी हा वर्ड बघतो. पण असं म्हणता येईल का की सामाजिक विचार जो आहे किंवा सोशल थॉट जो आहे तो 19व्या शतकातच आला? त्याच्या आधी पण लोक समाजाबद्दल विचार करतच होते. तर सोशल थॉट ही जी कन्सेप्ट आहे, सोशल थॉट ही जी कन्सेप्ट आहे ही नेहमीच होती. म्हणजे आधीपासून जेव्हापासून आपली ह्युमन सोसायटीज इव्हॉल्व्ह झाल्या त्यामध्ये आपल्याला सोशलॉजिकल थॉट दिसतो किंवा सोशल थॉट दिसतो. याच्यामध्ये आपण बघतो की प्रत्येक सोसायटी जी आहे, म्हणजे पूर्वीच्या ज्या सोसायटीज होत्या, प्रत्येक सोसायटीमध्ये काही समस्या असायच्या. आज सुद्धा आपण बघतो की काही समस्या आपल्याला दिसतात. तर याचा अर्थ काय की समाजाबद्दल किंवा समाजात होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा सामाजिक स्ट्रक्चर कसं आहे त्याबद्दल नेहमीच विचार असायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोक त्याबद्दल विचार करायचे. ठीक आहे. जरी 19व्या शतकात एक सोशलॉजी एक डिसिप्लिन म्हणून बाहेर आलं, ते कसं आलं त्याची स्टोरी आज आपण बघणार आहोत. पण सोशल थॉट वॉज ऑलवेज देअर. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही सोसायटीमध्ये सोशल प्रॉब्लेम्स असतील, ठीक आहे, सोशल लाईफ आहे, याबद्दल जेव्हा चर्चा व्हायची तर ती ऑलरेडी होती है ना. तुम्ही हरप्पन जे आपलं सिव्हिलायझेशन होतं, हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये आपण बघतो की तिथे पण एक हायरार्की आपल्याला दिसून येते. जे तिथे जास्त ज्या लोकांचा जास्त दबदबा होता ते वेगळे राहायचे, शहर आपल्या याच्यापासून सेटलमेंट पासून ते वेगळे राहायचे. तर एक हायरार्की असेल, इनइक्वॅलिटी असेल, ह्या गोष्टी प्रत्येक समाजात फार आधीपासून होत्या आणि सोशल थॉट वॉज ऑलवेज देअर. बट इन द 19th सेंचुरी असं काय घडलं की समाजाचा जो एक सायंटिफिक अभ्यास आपल्याला जो करायचा आहे तो, ती जी एक त्या ठिकाणी जी गोष्ट अशा काही घडल्यात, म्हणजे काही अशा घटना घडल्यात की ज्यामुळे एक सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी आपण सुरू केली आणि त्यामुळे सोशलॉजीचा उदय झाला. इमर्जन्स ऑफ सोशलॉजीच्या मागे काही जे कारणे आहेत किंवा ज्या घटना आहेत किंवा एक स्टोरी आहे ती आपल्याला जाणणं फार महत्वाची आहे. तो सोशल थॉट वॉज ऑलवेज देअर. आणि तुम्ही पूर्वीचे काही आपण थिंकर्स आहेत, जसं प्लॅटो आहेत, प्लॅटोचं जे रिपब्लिक पुस्तक आहे, त्यानंतर तुम्ही अर्थशास्त्र आहे आपलं, यामध्ये सामाजिक विचार आपल्याला ऑलरेडी दिसतोय. समाजातील वेगवेगळ्या अंगांबद्दल तिथे ऑलरेडी बोलणं झालेलं आहे ना. तर सोशलॉजिकल थॉट वॉज ऑलवेज देअर, बट सोशलॉजी ॲज अ डिसिप्लिन इमर्ज्ड इन द 19th सेंचुरी युरोप अँड इट वॉज अन आउटकम ऑफ द प्रॉब्लेम्स क्रिएटेड ड्यू टू मॉडर्निटी है ना. आता मॉडर्निटी काय आहे किंवा वेगवेगळे असे काय घटना घडल्यात, त्यामध्ये तुम्ही रेनेसा असेल, त्यामध्ये तुमचं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन असेल, फ्रेंच रिव्होल्यूशन असेल, सायंटिफिक रिव्होल्यूशन असेल, कमर्शियल रिव्होल्यूशन असेल, या प्रत्येक ज्या घटना घडल्यात किंवा जे इव्हेंट्स घडलेत, सिरीज ऑफ इव्हेंट, ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. तर चला आपण बघूया. ठीक आहे. मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप. आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर वारंवार प्रश्न येतात, UPSCच्या परीक्षेत प्रश्न आलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. तर आपल्याला एक त्याची एक जो एक बॅकग्राऊंड आहे की सोशलॉजी हा सब्जेक्ट आला कुठून किंवा एक डिसिप्लिन कसा निर्माण झाला, तर ते आपल्याला जाणणं फार गरजेचं आहे.
तर सगळ्यात पहिला भाग याच्यामध्ये की डार्क एजेस, अंधकार युग ज्याला म्हणता येईल, डार्क एजेस. आता युरोप जो होता 5 ते 15 सेंचुरी जी आहे, 5 to 15 सेंचुरी जी आहे, या काळामध्ये युरोपमध्ये बरंच एक डिक्लाइन आपल्याला दिसून येतो. एक एन्शियंट युरोप जो होता, जिथे ग्रीक फिलॉसॉफी असेल, ग्रीक लिटरेचर असेल, ग्रीक आपले आर्किटेक्चर असेल, हे फार फ्लरिश करत होतं. त्याचा दबदबा होता जगावर. अलेक्झांडर वगैरे आपल्या इकडे त्यांनी ट्राय केला होता इंडियामध्ये यायचा वगैरे, तर आपल्याकडे पण एक ग्रीक इन्फ्लुएन्स आपल्या आर्किटेक्चरमध्ये वगैरे दिसतो. तर तो एक दबदबा त्यावेळेला होता. पण 5व्या ते 15व्या शतकामध्ये आपल्याला एक परिस्थिती त्या पद्धतीची दिसत नाही. ठीक आहे, तर त्याला एक डार्क एजेस असं म्हटलेलं आहे. तर युरोप त्या काळामध्ये एक डार्क एज मध्ये होता आणि बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतं की देयर वॉज अ डिक्लाइन इन हिस्ट्री रायटिंग, देयर वॉज डिक्लाइन इन हिस्ट्री रायटिंग. आर्किटेक्चरल ऍक्टिव्हिटीज असतील, यामध्ये सुद्धा आपल्याला डिक्लाइन दिसून येतो. आणि तो पिरियड जो आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सोशल इव्हिल्स पण होते. फ्युडलिझमचा राज्य होतं है ना. आणि आपल्याला दिसून येतं बऱ्यापैकी एक प्लेग जो आहे, ब्लॅक डेथ तुम्ही ऐकलं असेल. तर यामध्ये बऱ्याच प्लेगची जी साथ आली होती, त्याच्यात बरेच डेथ झाल्या होत्या. आणि बाकी सुद्धा हा जो पिरियड होता, हा तितका जसा एक प्रोग्रेसिव्ह पिरियड आधी युरोपने बघितलेला होता त्या पद्धतीने हा नव्हता. बरेच धर्मयुद्ध सुद्धा चालायचे, क्रुसेड्स, त्या पिरियडमध्ये क्रुसेड्स वगैरे सुरू असायचे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये. तर हा पिरियड काही तितका प्रॉमिसिंग नव्हता आणि एक डार्क एज किंवा एक अंधकार युग याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला एक बॅकग्राऊंड माहीत असायला पाहिजे की जसं रेनेसान्स पुढे असणार आहे, ठीक आहे, एनलायटनमेंट, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, कमर्शियल रिव्हॉल्युशन, हे सगळे याच्या मागची पण एक पार्श्वभूमी आहे. तर ती डार्क एज काय होतं किंवा त्या पिरियडमध्ये काय अशा काय गोष्टी होत्या की ज्यामुळे नवीन काहीतरी थॉट जन्माला आला. तर त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे, डार्क एज आहे, ते आपण इथे बघितलं. आता पुढचा जो भाग आहे तो आहे रेनेसान्स, पुनर्जागरण ज्याला म्हणता येईल, रिबर्थ ऑर रिअवेकनिंग. ठीक आहे, आता रेनेसान्स या शब्दाबद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा रेनेसान्स हा हिस्ट्रीमध्ये आपण ऐकतो, याबद्दल खूप जास्त पॉप्युलर कल्चरमध्ये चर्चा असते. तर रेनेसान्स या शब्दातून आपल्याला दिसून येतं की एक तो काळ होता, 14 to 16 सेंचुरी म्हणा किंवा 17 सेंचुरी म्हणा, बरेच इंटेलेक्च्युअल चेंजेस, मटेरियल चेंजेस युरोपियन सोसायटीमध्ये होत होते. आणि जो एक त्या पिरियडमध्ये एक ट्रॅडिशनल होल्ड होता किंवा एक ट्रॅडिशनचा फार एक दबदबा होता, कशावर, एक इंटेलेक्च्युअल थॉटवर, तो रेनेसान्सने बऱ्यापैकी मोडून काढला. आणि यामध्ये वेगवेगळे थिंकर्स, वेगवेगळे रायटर्स किंवा वेगवेगळे आपले आर्किटेक्चरल हे असतील किंवा लिओनार्डो डा विंचीचं तुम्ही नाव ऐकलंय, पेंटर्स असतील, या सगळ्यांनी एक वेगळं युरोपला एक नवं रूप दाखवून दिलं. ठीक आहे, तर रेनेसान्सचा जो भाग आहे तिथे आपण बघतो की त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर ह्युमनिझम एक फार महत्वाची कॉन्सेप्ट त्या टाइमला पॉप्युलर झाली. म्हणजे काय की ह्युमन सेंट्रिक गोष्टी आपल्याला रेनेसान्समध्ये दिसून येतात. त्याआधी काय असायचं की प्रत्येक गोष्ट चर्चशी रिलेटेड असायची किंवा धर्माशी रिलेटेड असायची है ना. तर यांनी ह्युमनला एक सेंट्रल स्टेजवर घेऊन आणलं. त्या काळचे जे आपले मोठे जी नावं आहेत, लिओनार्डो डा विंची असतील, मायकल एंजेलो असेल है ना, सिसेरो असतील, डांटे असतील, बरेच त्या काळचे लोक आहेत. तर त्यांनी ह्युमनिझम या गोष्टीला फार प्राधान्य दिलं, लव्ह फॉर ह्युमन बिंग्स, आणि ह्युमन बिंग्सला सेंटर बनवलं. आपल्या कुठल्याही गोष्टीचं जे आपण रिसर्च करतो किंवा कुठल्याही गोष्टीला एक आपण उपमा देतो किंवा एक आयडल आपण मानतो, तर ह्युमनला त्यांनी एक सेंटर स्टेजवर घेऊन आले. ठीक आहे, तुम्हाला मोनालिसाच्या पेंटिंग मध्ये ते दिसून येत असेल. ठीक आहे, तर द लाईफ ऑफ पीपल इन मेडिवल युरोप वॉज मेजरली डॉमिनेटेड बाय चर्च, बट इन रेनेसान्स टाइम वी सी दॅट humans became the center stage and humanism became a important ideology.
ठीक आहे. त्यानंतर रिअलिझम असेल, म्हणजे जे दिसतंय आपल्याला त्याला मानणे, ठीक आहे. तर रेनेसान्सचा जो पिरियड आहे हा आपल्याला रेनेसान्सचा पिरियड जो आहे हा जे डार्क एजेस आहेत तुमचे, अंधकार युग जो आहे, म्हणजे मेडिवल जो पिरियड आहे आणि हा मॉडर्न जो पिरियड नंतर सुरू होतो, याला जोडणारा पिरियड म्हणजे रेनेसान्स. ठीक आहे. तर हे माहिती असणं गरजेचं आहे की बॅकग्राऊंड त्यावेळेला काय होतं. ठीक आहे. याच्यातून आपल्याला कळतं की पुढे युरोपमध्ये कशी वेगवेगळ्या लेवलवर, इंटेलेक्च्युअल लेवलवर क्रांती कशी होते. ठीक आहे. एक रॅशनलिझम कसं डेव्हलप होतं, रिझनेबल जो एक ॲटिट्यूड असतो तो कसा निर्माण झाला. तर याच्यासाठी रेनेसान्स बद्दल माहीत असणं गरजेचं आहे. आणि रेनेसान्स काय करतंय, डार्क एजेस पासून मॉडर्न टाइम्सकडे युरोपला घेऊन जात आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचं सोशलॉजीशी काय डायरेक्टली संबंध आहे. संबंध याच्यासाठी आहे की मी तुम्हाला सुरुवातीला सोशल थॉट जो कॉन्सेप्ट सांगितला की प्रत्येक पिरियडमध्ये सामाजिक विचार हा असतो. आणि जेव्हा कुठल्या तरी समाजावर जर इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे बदल होत आहेत, आता रेनेसान्समुळे ज्या लेवलवर इंटेलेक्च्युअल, मॉरल, फिलॉसॉफिकल इतके चेंजेस जर होत आहे, तर सोशल चेंजेस पण होणारच, किंवा सोशल थॉट जो आहे त्याच्यावर पण त्याचा परिणाम होणारच है ना. त्याच्यासाठी जे बॅकग्राऊंड आहे की मॉडर्निटी हा कॉन्सेप्ट समजण्यासाठी किंवा मॉडर्निटीची जी एक आयडियोलॉजी आहे ती समजण्यासाठी आपल्याला रेनेसान्स बद्दल माहीत असणं गरजेचं होतं. आणि त्यात काही थीम्स जे आहेत, ह्युमनिझम असेल, रिअलिझम असेल, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं होतं. तर रेनेसान्स एक फार इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे आणि इट इज मोर अबाउट रिबर्थ ऑर रिअवेकनिंग. रिबर्थ कसला रिबर्थ म्हणजे रिअवेकनिंग, कुठली रिअवेकनिंग आहे यामध्ये. जो गोल्डन पास्ट होता, युरोपचा जो गोल्डन पिरियड होता त्याच्याबद्दलचा रिबर्थ. म्हणजे आधी ज्या वेळेला तुम्ही बघाल की सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल असेल किंवा त्या काळचं जे एक आर्किटेक्चरल त्यांचं एक डॉमिनन्स होतं किंवा एक पॉलिटिकल पण डॉमिनन्स होतं, ग्रीक असेल, रोमन एम्पायर असेल, तर त्या पिरियडचा जो एक हे होता तो जो हरवला होता मेडिवल एजमध्ये किंवा मिडल टाइम्समध्ये, ज्याला आपण डार्क एजेस म्हटलंय, त्याच्यानंतरची जी रिबर्थ आणि रिअवेकनिंग आहे त्याला आपण रेनेसान्स असं म्हणतो. ठीक आहे. एवढं माहित असणं थोडं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला ती स्टोरी कळेल आणि मग तुम्ही उत्तर लिहिण्यासाठी तुमचे पॉइंट्स क्रिएट होतील. ठीक आहे. पुढे आपण बघूया. ठीक आहे. इट प्रोव्हाइडेड द फर्टाईल ग्राउंड फॉर सोशलॉजिकल थॉट. हे जे मी तुम्हाला आता बोललो, एक्झिस्टेन्शियल प्रश्न निर्माण झाले आणि प्रोव्हाइडेड अ थॉट फॉर सोशलॉजिकल, म्हणजे इट प्रोव्हाइडेड अ ग्राउंड फॉर सोशलॉजिकल थॉट. ठीक आहे. त्यानंतर सायंटिफिक रिव्हॉल्युशन आहे. सायंटिफिक रिव्हॉल्युशन सुद्धा 14 to 16 सेंचुरीमध्ये, याचा पण आपण बघतो. सायंटिफिक रिव्हॉल्युशन जे आहे आता डार्क एज मध्ये फार आपल्या सुपरस्टिशन असतील, वेगवेगळ्या समस्या होत्या, पण एक सायंटिफिक रिव्हॉल्युशन आपल्याला रेनेसान्सच्या पिरियड मध्ये दिसून येतं. ते त्याची जी आपली त्याचं जे एक रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये दिसतं. 14 to 16 सेंचुरीचाच हा पिरियड आहे. ठीक आहे. सायंटिफिक रिव्हॉल्युशन एक तुम्ही ऐकलं असेल की वॅक्सिनची निर्मिती झाली. एडवर्ड जेनर वगैरे आहेत, त्यांनी वॅक्सिनची निर्मिती केली. तर एक सायन्सचं आपल्याला एक सोशल फंक्शन सुद्धा दिसून येतं है ना. स्मॉल पॉक्स साठी त्यांनी ती निर्मिती केली. त्यानंतर तुम्ही बघाल की त्यावेळेचे वेगवेगळे, आता एक वॅक्सिनचा पार्ट समजा मी एक एक्झाम्पल म्हणून इथे सांगितला, म्हणजे एक सोशल फंक्शन झालं ना ते सायन्सचं. म्हणजे त्याच्यानी समाजावर खूप मोठा प्रभाव पडला. वॅक्सिनची निर्मिती झाल्यामुळे खूप मोठा प्रभाव समाजावर पडला. त्यानंतर तुम्ही बघाल त्यावेळी बायोलॉजीमध्ये असेल है ना, डायसेक्शन वगैरे, बॉडीचं डायसेक्शन करणे, या सगळ्या गोष्टींना तिथे मान्यता मिळाली. केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. ऑक्सिडेशन, रिडक्शन ह्या प्रोसेसेस लोकांना माहीत पडल्यात किंवा त्याची डिस्कव्हरी झाली. ठीक आहे. तर एक सायंटिफिक रिव्हॉल्युशनचा मोठा पार्ट त्यामध्ये होता आणि रेनेसान्सच्या बॅकग्राऊंडमध्येच ह्या गोष्टी होत होत्या. आणि आज आपण बघतोय की आजचं पण आपलं जे
वर्ल्ड आहे, जे मॉडर्न वर्ल्ड आहे, त्याच्यामध्ये सायंटिफिक रिव्होल्युशनचं खूप मोठं योगदान आहे. ठीक आहे. ठीक आहे. सायंटिफिक सोशल फंक्शन ऑफ सायन्स, इट चॅलेंज द ऑथॉरिटी. आता हा एक महत्वाचा भाग आहे. इट चॅलेंज द ऑथॉरिटी. आता त्यावेळेला असं होतं की जे आपले जे नॉलेज आहे, नॉलेजवर पण चर्चा अधिकार होता. म्हणजे रिलिजियस नॉलेज फार जास्त डॉमिनेट करायचं. म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवर रॅशनल थिंकिंग थ्रू तुम्ही नॉलेज क्रिएट करणं, हा काही त्यावेळेचा ट्रेंड नव्हता. तो आज आपल्याला फार सामान्य वाटतो किंवा नॉर्मल वाटतो की सायंटिफिक इन्क्वायरी फार नॉर्मल वाटते आज आपल्याला. त्यावेळेला तसं नव्हतं. तर त्यावेळेला तुम्ही गॅलिलिओ बद्दल ऐकलं असेल. गॅलिली बद्दल तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी हेलिओसेंट्रिक थेअरी दिली होती. गॅलिलिओ बद्दल. ठीक आहे. बट चर्चनी त्यांना कैद केलं आणि त्यावेळेला त्यांनी एक ऑथॉरिटीला एक चॅलेंज केलेलं होतं. ठीक आहे. तर सायंटिफिक रिव्होल्युशनचं हे सुद्धा एक योगदान आहे की त्यांनी एक रॅशनल सेन्समध्ये नवीन क्वेश्चन करण्याची एबिलिटी युरोपियन सोसायटीमध्ये रुजवली. ठीक आहे. पुढचं आपण बघूया, कमर्शियल रिव्होल्युशनचा ऍस्पेक्ट असेल. कमर्शियल रिव्होल्युशन हे सुद्धा घडलं. आता सी वोएजेस व्हायचे त्यावेळेला, है ना. तुम्ही ऐकलं असेल, आपले वास्को द गामा असतील किंवा कोलंबस असतील, यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोध लावला, है ना. वास्को दी गामा आपल्याकडे आले ते 1498 वगैरे, ते सगळं माहित असेल तुम्हाला. तर त्यावेळेचं जे कमर्शियल रिव्होल्युशन होतं की बँकिंग फॅसिलिटीज वगैरे डेव्हलप झाल्या युरोपमध्ये. तो चेकचा जो ऍस्पेक्ट आहे, चेक आज जो आपण बघतो, चेक सिस्टम, हे त्यावेळची ही डिस्कवरी आहे. पेपर करन्सीज त्यावेळेला आल्या, है ना. मर्कॅन्टिलिझमची ही जी पॉलिसी आहे की प्रत्येक देश जो आहे, आता तुम्ही ऍडव्हेंट ऑफ युरोपियन जो आपला मॉडर्न हिस्ट्रीमध्ये टॉपिक आहे, तुम्ही बघितला असेल, पोर्तुगीज आपल्याकडे आले, फ्रेंच आले, पुन्हा ब्रिटिश तर होतेच. तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक संघर्ष चालू होता की इथल्या कॉलनीजवर कोण राज्य करेल. तर प्रत्येक जी युरोपियन पॉवर होती, त्यांनी काय केलं की एक कमर्शियल रिव्होल्युशन थ्रू ते वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या कॉर्नर्समध्ये ते पोहोचले आणि त्यांनी जितकं होईल तितक्या त्यांची जी होम कंट्री आहे, त्यांनी वेगवेगळ्या लेवलवर पॉलिसीज क्रिएट केल्या की ते जास्तीत जास्त ट्रेडतून फायदा स्वतःच्या कंट्रीला करून घेतील. तर ते मर्कॅन्टिलिझमची पॉलिसी त्याला म्हणतात. आणि यांनी काय झालं की ती जी एक क्लोज्ड इकॉनॉमी असायची, जी एक स्टॅटिक इकॉनॉमी असायची मेडिवल युरोपची, ती एक वर्ल्ड वाईड याच्यामध्ये बदलली, है ना. म्हणजे युरोप आणि इंडियामध्ये एक ट्रेड सुरू झाला किंवा तिथून ते कॉलनीज आपल्या इथे एस्टॅब्लिश करून त्यांनी इथल्या रिसोर्सेसवर त्यांनी ताबा मिळवला. किंवा तुम्ही बघाल की आफ्रिकन स्लेव्हचा ट्रेड त्यावेळेला चालायचा. तर यावरून आपल्याला दिसून येतं की एक कमर्शियल रिव्होल्युशनचा पण ऍस्पेक्ट फार महत्वाचा त्यावेळेला होता आणि इट पेव्ड द वे फॉर मॉडर्नायझेशन. जेव्हा आयडियाज कल्चरल कॉन्टॅक्टमुळे एक मॉडर्नायझेशनला त्यांनी त्या प्रोसेसला थोडंसं त्यांनी एक कॅटलिस्ट सारखं काम केलं. कशाने? कमर्शियल रिव्होल्युशननी. ठीक आहे. आतापर्यंत आपण 4 वेगवेगळे बघितलेत. रेनेसान्स असतील, सायंटिफिक रिव्होल्युशन असेल, कमर्शियल रिव्होल्युशन असेल, म्हणजे 3 तरी आपण बघितले. त्याच्या आधी डार्क एजेस आपण ती एक बॅकग्राऊंड आपण बघितलं होतं. ठीक आहे. आता पुढे सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो आहे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. आता हे हिस्ट्रीमध्ये पण आपण वाचतो, पण इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचा एक खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या सोशलॉजीच्या उदयास भाग पडणारा खूप मोठा तो इव्हेंट आहे. तर इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचं जेव्हा आपण एक सोशलॉजीच्या सेन्समध्ये जेव्हा आपण बघतो, तर आपल्याला काही गोष्टी समजल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट इंडस्ट्रियल रिव्होल्युशननी काय केला, तर जी आपली ऍग्रेरियन एक इकॉनॉमी होती, ही फॅक्टरी बेस्ड इकॉनॉमी मध्ये चेंज झाली. ऍग्रेरियन इकॉनॉमीचा फॅक्टरी बेस्ड इकॉनॉमी मध्ये बदल झाला आणि आपण बघतो की कॅपिटलिझमचा त्यावेळेला राईज झाला. इंग्लंडमध्ये आपण ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की इंग्लंडमध्ये सगळ्यात सुरुवातीला नवीन नवीन डिस्कवरीज झाल्या आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन इंग्लंडमध्ये सुरू झालं आणि हळूहळू ते पूर्ण युरोपमध्ये पसरलं, वेस्टर्न युरोपमध्ये टू बी प्रिसाइज. आणि आपण बघतो की सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट होता, जी ऍग्रेरियन इकॉनॉमी होती ती आता
फॅक्टरी बेस्ड इकॉनॉमीमध्ये बदलली आणि पूर्वीचा जो फ्युडल ऍस्पेक्ट होता, म्हणजे फ्युडल जो सिस्टम होता, तो आता एक फॅक्टरी बेस्ड सिस्टम मध्ये बदलला. आणि याच्याने काय झालं, तुम्ही आता बघा हे कसं एकमेकांशी रिलेटेड आहे. फॅक्टरी बेस्ड सिस्टम जसा तयार झाला तर आपण बघतो की क्लास स्ट्रक्चर तयार झालं. एक क्लास स्ट्रक्चर तयार झालं, म्हणजे हॅव्हज आणि हॅव नॉट्स तयार झालेत. म्हणजे जो फॅक्टरीचा ओनर होता तो एक त्याच्याकडे एक वेगळे अधिकार होते आणि जो तिथे काम करायचा तो वर्कर होता. एक नवीन क्लास स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं जे मिडिवल युरोपमध्ये नाहीये, है ना. त्यानंतर तुम्ही बघाल तर नवीन सेन्समध्ये आपण जे एक वर्कर्स आहेत आपले, त्यांना एक जे आधी शेतामध्ये काम करायचे ते आता कुठे आलेत, ते शहराकडे यायला लागले. तर त्याच्याने काय झालं, अर्बनायझेशनचा ऍस्पेक्ट आपल्याला दिसायला लागला, है ना. आता या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, क्लास स्ट्रक्चर असेल, अर्बनायझेशन असेल आणि पुढे पण आपण बघू, याचं रिलेशन डायरेक्टली तुमच्या सोशल रिलेशनशिप्सवर आहे. किंवा तुमची जी एक सोशलॉजिकल जो सेन्स आहे आपला, सोसायटीला समजण्याचा जो ऍस्पेक्ट आहे, तो इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन किती म्हणजे फार एकदम डिटेल्ड सेन्समध्ये आपण समजू शकतो की सामाजिक बदल किती फास्ट होत होता, है ना. आणि आपले कार्ल मार्क्स असतील, यांनी जो म्हणजे एक पायनियर आहे आपले सोशलॉजीमध्ये कार्ल मार्क्स, त्यांनी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या बॅकड्रॉपमध्येच आपल्या थेरीज दिल्या, है ना. तर तुम्ही बघा, तर अर्बनायझेशनचा एक ऍस्पेक्ट आपण बघतो. त्यानंतर तुम्ही बघाल तर जे अर्बनायझेशनमुळे काय झालं की जास्तीत जास्त लोक शहराकडे यायला लागले, है ना. आणि ते जे वर्कर्स होते त्यांचा स्वतःवरचा कंट्रोल संपलेला होता. त्यांना आता जिथे फॅक्टरी असेल तिथे त्यांना जावं लागायचं, है ना. तिथे ते जसे जायला लागले तर तुम्हाला दिसून येईल की अर्बन सेन्समध्ये नवीन प्रॉब्लेम तयार झाले. एक नवीन प्रकारची दारिद्र्य तिथे आपल्याला दिसायला लागलं, पॉवर्टी आपल्याला तिथे दिसायला लागली, है ना. नवीन क्राईम्स तयार झालेत, न्यू टाइप्स ऑफ क्राईम्स, है ना. तर हा पण एक सोशल अँगल आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. अजून तुम्ही इतर गोष्टी बघाल तर आता पूर्वी काय होतं की जॉईंट फॅमिलीज होत्या, ज्या कंट्री साईडमध्ये राहायच्या, गावाकडे राहायच्या. शहराकडे जे लोक काम करायला यायचे त्याच्यामुळे न्यूक्लिअर फॅमिलीज क्रिएट झाल्या. तर हा पण त्याचा एक मेजर ऍस्पेक्ट आहे. न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला दिसून येतात, है ना. तर ओव्हरऑल तुम्ही बघाल की जे समाजाचं एक सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि बऱ्याच सेन्समध्ये एक पूर्णपणे आपल्याला समाजात बदल झालेला दिसून येतो. आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन त्यामुळे एक फारच इम्पॉर्टंट इव्हेंट होता, ज्याच्यानी सोशलॉजीच्या जन्मासाठी किंवा सोशलॉजीच्या एक उदयासाठी एक ग्राउंड त्यांनी क्रिएट केलं. ठीक आहे. तर फार इम्पॉर्टंट आहे. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन बद्दल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ऑन द इमर्जन्स ऑफ सोशलॉजी, असा डायरेक्ट प्रश्न आपल्याला दिसू शकतो. ठीक आहे. पुढे बघा. ठीक आहे. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन अजून त्यामध्ये आता जसं अर्बनायझेशन बद्दल आपण बोललो, इमर्जन्स ऑफ मिडल क्लास, म्हणजे मी क्लास स्ट्रक्चर बद्दल जे बोललो, एक नवीन त्यावेळेला ही गोष्ट होती, मिडल क्लास निर्माण होणे. एलिनेशनचा जो ऍस्पेक्ट आहे, आता एक गोष्ट मी सांगायची राहिली, एलिनेशन आपल्याला त्यावेळेला दिसून येतं. आता मार्क्सनी याबद्दल फार डिटेल आपल्याला सिलेबसमध्ये आहे, एलिनेशन ऍज अ कॉन्सेप्ट. पण जे फॅक्टरीमध्ये काम करणारे नवीन वर्कर्स होते, यांची लाईफ फार बदलली. पूर्वी ते जसे जगायचे तसं त्यांना आता त्यांच्या जगण्याचं जे एक नियमितपणा होता तो बदलला. त्याचं रिझन असं की फॅक्टरीचा जो मालक होता त्याला जास्तीत जास्त प्रॉफिट गेन करायचं होतं आणि तो त्यासाठी जितकं होईल तितकं त्यांच्याकडून त्यांचं एक्सप्लॉयटेशन करून घ्यायचा, है ना. तर एलिनेशन असं होतं की ते जितकेही वर्कर्स आहेत हे स्वतःपासून दुरावले होते किंवा त्यांच्या कामापासून दुरावले होते किंवा त्यांचा जो प्रोडक्ट होता तो प्रोडक्ट कोणाला मिळायचा, फॅक्टरी ओनरला किंवा त्या इंडस्ट्रियलिस्टला मिळायचा आणि ते एलिनेटेड फील करायचे. आणि मार्क्सनी याबद्दल फार डिटेलमध्ये बोललेलं आहे. अजून एक भाग असा आहे की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या वेळेस असं म्हणतात की द सायरन ऑफ द फॅक्टरीज decided the daily life.
म्हणजे तुम्ही कधी उठायचंय, कधी तुम्ही काम करायचंय, कोणत्या पद्धतीने तुम्ही जगायचंय, हे सगळं त्या फॅक्टरीच्या सायरनवर डिसाईड व्हायचं. म्हणजे एक मेकॅनिकल लाईफ त्या ठिकाणी क्रिएट झाली. आणि मार्क्स आपल्याला एलिनेशनच्या कॉन्सेप्टमधून हे फार डिटेलमध्ये आपल्याला सांगतायत. ते आपण जेव्हा मार्क्सचा टॉपिक येईल त्यावेळेला आपण बघणारच आहोत. ठीक आहे, पुढे बघा. आता एनलाइटनमेंट हा जो आहे, म्हणजे प्रबोधन काळ जो आहे, फार इम्पॉर्टंट. याचा पण डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला सोशलॉजीच्या इमर्जन्समध्ये दिसून येतो. एनलाइटनमेंट जी एक मुवमेंट आहे, म्हणजे जे फ्रेंच, त्यामध्ये बरेच जे आहेत आपले मॉन्टेस्क्यू असतील, रोसो असतील, वोल्टायर असतील आणि डेस्कारेस असतील, या सगळ्यांचा जो एक इम्पॅक्ट होता त्यावेळेला, एक इंटेलेक्च्युअल अँड फिलॉसॉफिकल मुवमेंट होती दॅट डॉमिनेटेड युरोप इन द 18th century. एम्फसिस ऑन इंडिव्हिज्युअल राईट्स है ना, अँड इक्वेलिटी, सेक्युलरायझेशन ऑफ थॉट, रॅशनलिझम अँड सायंटिफिक मेथड. याचा दबदबा एनलाइटनमेंटनी वाढवला होता. एनलाइटनमेंट, प्रबोधन है ना, एनलाइटनमेंटचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. आणि यांनी एनलाइटनमेंटनी काय केलं, एक इंटेलेक्च्युअल चेंजेस घडवून आणले. आणि ते चेंजेस कसे होते की पूर्वी आपण मेडिवल याच्यामध्ये बघतो की कलेक्टिव्ह आयडेंटिटीला जास्त महत्व होतं. कलेक्टिव्हिटी वॉज इम्पॉर्टंट. बट यांनी काय केलं, इंडिव्हिज्युअल. है ना, ट्रॅडिशनल ऑथॉरिटी होती, तर यांनी काय केलं, म्हणजे जे रिलिजियस नॉलेज होतं ते फार त्याचं महत्व होतं, तर यांनी काय केलं की नाही, रॅशनलिटीला जास्त महत्व दिलं. है ना, तर रॅशनलिझम, सायंटिफिक इन्क्वायरी असेल, या लोकांनी फार जास्त मत. आणि याचे जे प्रॉमिनंट थिंकर्स आहेत ते मॉन्टेस्क्यू आणि रोसो आहेत. तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल, डेस्कारेस. हे काय बोलतात, आय थिंक देअरफॉर आय एम. तर हे थोडे एनलाइटनमेंटच्या पिरियडचे थोडे आधीचे थिंकर आहेत, पण यांचा इम्पॅक्ट आपल्याला एनलाइटनमेंट पिरियडमध्ये दिसून येतो. तर ते काय बोलतात की मी विचार करू शकतो म्हणून मी आहे, मी विचार करू शकतो म्हणून मी आहे. तर याच्यावरून आपल्याला दिसून येतं की इंडिव्हिज्युअलची जी एक स्वतःची विचार करण्याची जी शक्ती आहे किंवा एक रॅशनल थिंकिंग जी आहे ती एनलाइटनमेंटनी फार एक पीकवर ते घेऊन गेले. आणि तो पिरियड जो आहे तो फार महत्वाचा आहे, कारण की त्यावेळेला सोशलॉजिकल विचार अजून थोडा त्या साईडनी जायला लागला की आपल्याला एक सायंटिफिक सोशलॉजिकल स्टडी करण्याची गरज वाटली. ठीक आहे, तर एनलाइटनमेंट इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट्स विच इन्फ्लुएन्स द इमर्जन्स ऑफ सोशलॉजी. आणि त्यामध्ये हे सगळे आहे, सेक्युलरायझेशन ऑफ थॉट, म्हणजे तेच की रिलिजनचा जो थॉटवर इन्फ्लुएन्स आहे तो कमी होणे. ठीक आहे, रॅशनलिझम अँड सायंटिफिक मेथड. तर हे जे इतके इव्हेंट्स आहेत, आपण 5-6 इव्हेंट आपण बघितले. दीज आर द हिस्टॉरिकल फॅक्टर्स ऑर हिस्टॉरिकल अँटिसिडेंट्स विच लेड टू द इमर्जन्स ऑफ सोशलॉजी. ठीक आहे, आता पुढे आपण बघूया. आता मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप, टॉपिकचं नाव तर आपण हे बोललोय, मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप. आता सोशल चेंजेस युरोपमध्ये जे झाले त्याच्याने आपल्याला बॅकग्राऊंड कळालं की काय बदल ऍक्च्युली झाले होते. प्रत्येक जो एक इव्हेंट आहे त्याच्या डिटेलमध्ये आपण गेलो. ठीक आहे, आणि ते माहीत असणं याच्यासाठी गरजेचं आहे की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, रेनेसान्स असेल, एनलाइटनमेंट असेल, याला डायरेक्टली धरून प्रश्न विचारले जातात की त्याचा आणि सोशलॉजीच्या इमर्जन्सशी तुम्ही संबंध दाखवा किंवा सांगा की त्याचा त्याच्यावर काय इम्पॅक्ट होता. तर त्याच्यामुळे आपण ते डिटेलमध्ये बघितलं. पण मॉडर्निटी ही जी संकल्पना आहे किंवा मॉडर्निटी हा जो टर्म आहे याचा पण फार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचं आपल्याला एक डिटेलिंग थोडंसं माहित असणं गरजेचं आहे. तर मॉडर्निटी आपण बघूया. आता मॉडर्निटी काय आहे मग? मॉडर्निटी हा जो टर्म आहे याचा जो उगम आहे तो मॉडर्नस, और याचा अर्थ जो आहे तो आहे जस्ट नाव, म्हणजे आत्ता घडलेलं.
ठीक आहे. याचं काय म्हणणं आहे की जे ओल्ड वेज ऑफ थिंकिंग आहे, ओल्ड वेज ऑफ डुईंग आहे, त्याच्यापासून एक ब्रेक तयार होणे आणि आता नवीन पद्धतीने गोष्टींना समजणे किंवा नवीन पद्धतीने एक इंटेलेक्च्युअल किंवा सोशल जो बदल आहे तो एक नवीन पद्धतीने समजणे. तर मॉडर्निटी कॅन बी, वी कॅन से दॅट इट इज अन आयडियोलॉजी ॲज वेल और इट इज ऑल्सो अ टाइम पिरियड. एक युरोपमधला एक जो टाइम पिरियड आहे ज्यामध्ये हे बदल घडले. आता मॉडर्निटी काय करत, मॉडर्निटीचं म्हणणं असं आहे किंवा तो काळ जो होता त्यामध्ये काही गोष्टी अशा प्रस्थापित झाल्यात, काही गोष्टी अशा वेल एक्सेप्टेड झाल्यात. तर त्यामध्ये मेजर त्यांचा ऍस्पेक्ट जो होता की त्यांना वाटायचं की सायंटिफिक स्टडी करून कुठल्याही गोष्टीची जी एक कुठल्याही गोष्टीचं जे निर्मूलन आहे किंवा कुठल्याही गोष्टीला आपण सॉल्व्ह करू शकतो है ना. आणि फेथ इन ह्युमन प्रोग्रेस, त्यांना वाटायचं की ह्युमॅनिटीच्या प्रोग्रेसमध्ये एक फार फेथ त्या काळच्या इंटेलेक्च्युअल्सना होतं आणि त्यामुळे हा एक आयडियोलॉजी म्हणा किंवा एक टाइम पिरियड म्हणा, मॉडर्निटी हा कॉन्सेप्ट त्या ठिकाणी आला. ठीक आहे. तर मॉडर्निटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला मॉडर्निटीला धरून प्रश्न विचारले जातात. आता आपण बघू की मॉडर्निटीचा इम्पॅक्ट कसा होता, त्याचा एक पॉलिटिकल इम्पॅक्ट काय आहे, त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय होता, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण आता बघणार आहोत. पण तुम्हाला कळायला पाहिजे की मॉडर्निटी काय आहे, की इट इज अ ब्रेकअवे पॉइंट. म्हणजे जो ओल्डर जो ऍस्पेक्ट होता सोसायटीला समजण्याचा किंवा एक इंटेलेक्च्युअल वे मध्ये एक्सप्रेस करण्याचा, तो तिथून एक तुटतो आणि एक नवीन पद्धतीने विचार करण्याची जी एक कॅपॅसिटी आहे किंवा विचार करण्याचा जो एक मेथड आहे ती चेंज होते. आणि मॉडर्निटी एक कालखंड आहे युरोपमध्ये ज्या वेळेला काही गोष्टी ह्या एक पूर्णपणे बदलल्या. आता मॉडर्निटी, आजचं जग पण मॉडर्निटीमध्ये आलेल्या आयडियाजवर बेस्ड आहे. आता मॉडर्निटी ॲज अ कॉन्सेप्ट सोशलॉजीमध्ये फार त्याचा अजून डिटेलिंग आहे, पण आज फक्त आपण त्याला इमर्जन्स ऑफ सोशलॉजीच्या सेन्समध्ये बघतोय. ठीक आहे. मॉडर्निटीचा क्रिटिक सुद्धा आहे किंवा मॉडर्निटीमुळे जे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले त्याचे पण बरेच आपण उल्लेख आपण बघतो, वेगवेगळे थिंकर त्याबद्दल बोलतात. ठीक आहे. असंही म्हणलं जातं की सोशलॉजी इमर्ज्ड ॲज अ ड्यू टू द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय मॉडर्निटी. मॉडर्निटीमुळे जे प्रॉब्लेम क्रिएट झाले त्यांना समजण्यासाठी सोशलॉजीचा जन्म झाला असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. जॉन हॅरिस वगैरे असं म्हणतात. ठीक आहे. सो मॉडर्निटी इज अन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट और इम्पॉर्टंट टर्म फॉर यू टू अंडरस्टँड. ठीक आहे. पुढे बघा. A specific period in Europe which witnessed significant cultural and intellectual upheaval on the basis of which the modern world is based. John Harris. Sociology emerged as a discipline which arose in direct response to the social problems posed by modernity. मॉडर्निटीमुळे जे वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट झाले त्याच्या निमित्ताने सोशलॉजी या डिसिप्लिनचा जन्म झाला है ना. आता हे प्रॉब्लेम सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल वेगवेगळे प्रॉब्लेम होते. आता इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या कंटेक्स्टमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, पॉवर्टी वगैरे ह्या ज्या कशा नवीन स्वरूप आपल्याला दिसून आलं. तर तिथे जे वेगवेगळे सोशल प्रॉब्लेम होते, सोशल चॅलेंजेस होते त्याबद्दल आपण बोललो. इकॉनॉमिक वेगळी मॉडर्निटी आहे. तर ते आपण बघूया आता. आयडियोलॉजिकल मॉडर्निटी. आता ॲज अन आयडिया मॉडर्निटीला आपण कसं बघतो, तर त्यामध्ये काय आहे की फेथ इन ह्युमन प्रोग्रेस, जे मी आता बोललो, मानवी प्रगतीवर विश्वास है ना. ॲबिलिटी ऑफ सायन्स टू ऑफर सोल्युशन्स अँड इम्प्रूव्ह ह्युमन कंडिशन. हे सगळ्यात महत्वाचं की सायन्सची एक ॲबिलिटी की ह्युमन्सचे जे प्रॉब्लेम आहे किंवा ह्युमन सोसायटीचे जे इश्यूज आहेत ते सायन्स सोडवू शकतं, ही भावना निर्माण झाली आणि त्याच्यावर लोकांचा विश्वास वाढायला लागला. ते सुद्धा आपल्याला मॉडर्निटीची देण आहे. किंवा आयडियोलॉजिकली जेव्हा आपण मॉडर्निटीकडे बघतो तर आपण या पद्धतीने त्याला बघू शकतो. ठीक आहे. हा दुसरा पॉईंट. त्यानंतर रॅशनल थॉट अँड इम्पिरिसिझम है ना. इम्पिरिसिझम म्हणजे काय, अनुभवजन्य दृष्टिकोन. म्हणजे तुम्ही अनुभव करून समजणे कुठल्याही गोष्टीकडे. काहीतरी कोणी लिहून ठेवलेलं आहे, कोणी सांगितलेलं आहे म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष देणे असं नाही है ना. पुढे बघा. स्पिरिट ऑफ क्वेश्चनिंग, प्रश्न करत राहणे है ना. अ बिलीफ दॅट नेचर फॉलोज युनिव्हर्सल लॉज अँड कॅन बी स्टडीड सायंटिफिकली है ना. आता तुम्ही डार्विन वगैरेचा त्या काळ दबदबा होता. एक थेरी जी आहे आपली इव्होल्युशनची थेरी आहे, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्ट वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचा सगळ्यांवरच दबदबा होता. त्या काळचे सगळे इंटेलेक्च्युअल्स त्या गोष्टींनी प्रभावित झालेले होते. तर सगळ्यांना वाटायचं की चला सायंटिफिक नॅचरल सायन्सेसमध्ये अशा गोष्टी आहेत तर ते आपण सामाजिक सेन्समध्ये पण त्याचं ऍप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आयडियोलॉजिकल सेन्समध्ये मॉडर्निटीकडे बघतो.
ठीक आहे, स्पिरिट ऑफ क्वेश्चनिंग असेल, बिलीव्ह दॅट नेचर फॉलोज युनिव्हर्सल लॉज. आणि आपल्याला ऑगस्ट कॉम्ट वगैरे यांच्या याच्यामध्ये ते लॉजचा जो ऍस्पेक्ट आहे किंवा तो जो एक स्टेजेस त्यांनी दिल्या होत्या त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला तिकडे दिसून येतं. ठीक आहे, परत आपण ते बघणार आहोत. पॉलिटिकल मॉडर्निटी, ओव्हरथ्रो ऑफ मोनार्की अँड द इस्टेट सिस्टम. आता तुमचं जे फ्रेंच रिव्हॉल्युशन आहे, फ्रेंच रिव्हॉल्युशनचं जे एक इस्टेट सिस्टम होतं, फ्रेंच रिव्हॉल्युशन बद्दल आपण परत बोलणार आहोत, म्हणजे आपण याच्यामध्ये पुढे बोलणार आहोत. तर ओव्हरथ्रो ऑफ मोनार्की अँड द इस्टेट सिस्टम. इस्टेट सिस्टम कुठे होतं? आपलं युरोपियन सोसायटीमध्ये. आणि फ्रेंच आपण याच्याबद्दल फ्रेंचच्या रिव्हॉल्युशन मध्ये आपण जेव्हा बघतो तर इस्टेट सिस्टमचा फार मोठा तिथे रोल होता. एक शोषण होतं, तिसऱ्या वर्गाचं फार जास्त तिथे शोषण होतं. तर ते आपल्याला दिसतं की पॉलिटिकल मॉडर्निटी त्याला ब्रेक करत आहे ना. पॉलिटिकल मॉडर्निटी त्या गोष्टीला पूर्णपणे ब्रेक करते. लिबर्टी, इक्वेलिटी, फ्रॅटर्निटी बद्दल बोललेलं आहे फ्रेंच रिव्हॉल्युशन मध्ये. तर ते एक मॉडर्निटीच्या आयडियाज मधून आलेले ते सगळ्या संकल्पना आहेत. ठीक आहे, पुढे बघा. आयडियाज ऑफ लिबर्टी, इक्वेलिटी अँड फ्रॅटर्निटी है ना. रूल ऑफ लॉ अँड युनिव्हर्सल लॉज. कायद्याचे राज्य जे आहेत, कायद्याचं शासन जे आहे ते पण आपल्याला त्यावेळेला दिसून येतं. जॉन लॉक वगैरे यांची फिलॉसॉफी असेल है ना. मॉरॅलिटी बद्दल त्या काळात जो आहे, मॉरॅलिटीला एक रिझनचा जो अँगल आहे किंवा मॉरॅलिटीचं जे एक त्याचं जे बेसिस आहे, एक न्यू सेन्समध्ये मॉरॅलिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला इमॅन्युअल कांट वगैरेच्या कामामध्ये दिसतो है ना. त्यानंतर तुम्ही इकॉनॉमिक मॉडर्निटीमध्ये बघाल तर अर्बनायझेशन, चेंजेस इन किनशिप स्ट्रक्चर, स्टेटस ऑफ वुमेन बदलणे, मास प्रोडक्शन आहे. कॅपिटलिझमने जे मास प्रोडक्शन घडून आणलं तर तिथे पण आपण मॉडर्निटीचा इम्पॅक्ट आपण इकॉनॉमिक सेन्समध्ये बघतो है ना. मी ऑलरेडी बोललो की पूर्वी कसं स्टॅटिक इकॉनॉमिक सिस्टम होतं. त्यानंतर तुम्ही मेकॅनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ह्या सगळ्या आपल्याला दिसून आलं. कमर्शियल रिव्हॉल्युशनच्या कंटेक्स्टमध्ये आपण बोललो. शिफ्ट फ्रॉम ॲग्रेरियन टू इंडस्ट्रियल इकॉनॉमी, चेंज फ्रॉम द फ्युडलिस्टिक टू कॅपिटलिस्टिक सोसायटी हे सुद्धा आपण बोललो. आणि इमर्जन्स ऑफ द मिडल क्लास है ना. पॉवर्टी, डिसीज, एक्सप्लॉयटेशन या सुद्धा गोष्टी आपल्याला दिसून आल्या. आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की मी जितकेही आपले ते इव्हेंट होते, कुठले कुठले इव्हेंट आहेत की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, एनलायटनमेंट, ठीक आहे, रेनेसान्स असेल, कमर्शियल रिव्हॉल्युशन असेल आणि सायंटिफिक रिव्हॉल्युशन असेल, एक फ्रेंच रिव्हॉल्युशन आपण यामध्ये बघा. फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या पण आपण डिटेलमध्ये जाऊ. तर जरी घटना ह्या सगळ्या घडल्यात, हे सिरीज ऑफ इव्हेंट जरी घडलेत, पण याचं एक जे ओव्हरऑल रिफ्लेक्शन आपल्याला दिसतं ते मॉडर्निटी या शब्दाच्या अनालिसिसमध्ये दिसतं है ना. ह्या घटना सगळ्या आपापल्या लेवलवर होत होत्या, पण आपण त्याला सगळ्यांना एका याच्यामध्ये एक टाइम पिरियडमध्ये जर आपण त्याला द्यायचा प्रयत्न केला तर ती मॉडर्निटीची आयडिया आपल्याला त्याच्यामधून समजते. ठीक आहे, तर मॉडर्निटीला फार तुम्ही असं काही वेगळं बघू नका, पण त्याला एक असं कॉन्सेप्ट म्हणून त्याच्याकडे बघा, एक टाइम पिरियड म्हणून त्याच्याकडे बघा. ठीक आहे, सो ते तुमचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी मी हे सगळं परत सांगितलं. ठीक आहे, आता पुढे बघा. आता इमर्जन्स जो आहे, सोशलॉजीचा जो इमर्जन्सचा ऍस्पेक्ट आहे, सोशल चेंजेस आपल्याला कळाले आता युरोपमध्ये काय कोणत्या लेवलवर चेंजेस होत होते है ना. मॉडर्निटीचा ऍस्पेक्ट आपल्याला कळाला की मॉडर्निटीमुळे बरेच प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट झाले आणि नवीन विचार सुद्धा समाजामध्ये पेरले गेले है ना. पण आता जो आपला ऍस्पेक्ट आहे की आपला जो सब्जेक्ट आहे किंवा आपलं जो सोशलॉजीचा डिसिप्लिन आहे, हा समजण्यासाठी की याचं इमर्जन्स कसं झालं ते समजण्यासाठी आपल्याला त्याला एक व्यवस्थित त्याला डिवाइड करता आलं पाहिजे. म्हणजे आपण आता एक गोष्ट मी तुम्हाला परत याच्यामध्ये सांगतो, इमर्जन्स ऑफ सोशलॉजी. आता तुम्ही एक गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे की कुठल्याही असं डिसिप्लिन असेल किंवा कुठलाही एक इंटेलेक्च्युअल चेंज असेल किंवा एक सायंटिफिक इन्क्वायरी कुठेतरी होत आहे तर ती काही एका दिवसात होत नाही आणि किंवा एका फॅक्टरमुळे सुद्धा ती होत नाही. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस ऍस्पेक्ट्स, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस फॅक्टर्स है ना.
तर इथे जेव्हा आपल्याला इमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी समजायचं आहे की इमर्जन्स कसा झाला किंवा याचा उदय कसा झाला, तर आपल्याला त्याला 3 याच्यामध्ये डिवाइड करता आलं पाहिजे किंवा त्याला 3 याच्यामध्ये डिवाइड करतात. ठीक आहे. पहिला ऍस्पेक्ट आहे तो आहे इंटेलेक्च्युअल ऍस्पेक्ट. है ना. वेगवेगळे जे एनलाइटनमेंट फिलॉसॉफर्स होते, थिंकर होते, त्यांनी कुठल्या पद्धतीने म्हणजे काय काय गोष्टी मांडल्या, त्याचा इम्पॅक्ट कसा सोशियोलॉजीच्या उदयामध्ये झाला, ते आपल्याला कशात बघायचंय, ते इंटेलेक्च्युअल हेडिंगच्या अंडर बघायचंय. है ना. आता दुसरा भाग काय, मटेरियल चेंजेस किंवा मटेरियल ऍस्पेक्ट. है ना. मटेरियल चेंजेस झाले, त्याच्यामुळे सामाजिक चेंजेस झाले आणि त्याच्यामुळे सोशल थॉट इन्फ्लुएन्स झाला. तर हा आपण बघूया. याच्यात प्रायमरी थीम काय राहील की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनची थीम राहील. है ना. त्याच्यासाठी ऑलरेडी तुम्हाला ते इव्हेंट्स मी एक्सप्लेन केलेले आहेत. आता हे काय, हे उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला याचं एक स्ट्रक्चरिंग आपल्याला इथे कळेल की इमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी जर आहे तर मला क्लिअरली माहित असायला पाहिजे की मटेरियल रिझन्समुळे काय गोष्टी घडल्या. इंटेलेक्च्युअल जर मला स्पेसिफिकली 10 मार्कासाठी विचारलं तर मी इंटेलेक्च्युअल याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे. पॉलिटिकल जर मला विचारलं तर त्याच्यामध्ये मी काय लिहायला पाहिजे. तिसरा पार्ट काय, हा पॉलिटिकल. आता याची थीम काय राहणार आहे, फ्रेंच रिव्होल्यूशन. है ना. त्यामुळे मी ते मागे ठेवलं. आपण फ्रेंच रिव्होल्यूशन बघूया त्याच्यासोबत. कळतंय का तुम्हाला. हा फार इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला हा टॉपिक पूर्णपणे कळणार नाही. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की हे वेगवेगळं होत नव्हतं, हे सगळं एकाच वेळेस होत होतं. आपण याला समजण्यासाठी आपण याला डिवाइड करतो. याचं जे अंडरस्टँडिंग आहे की एक्झॅक्ट सोशियोलॉजीचा इमर्जन्स कसा झाला, हे समजण्यासाठी आपण त्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण कंपार्टमेंटलाइज केलं आहे. त्याचं एक डिव्हिजन आपण तसं केलंय की आपल्याला समजण्यासाठी ते इझी जाईल. आणि हे सगळ्या गोष्टी घडत एक वेळेसच आहे. असं नाही की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे जे झालेले चेंजेस आहे आणि फ्रेंच रिव्होल्यूशनमुळे झालेले चेंजेस हे वेगवेगळे आहेत आणि त्याला वेगवेगळं स्टडी केल्या गेलं. नाही, सगळे चेंजेस एकमेकांसोबत होत आहेत. एक गुंतागुंत त्याच्यामध्ये आहे. पण फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग आपण त्याला 3 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड करत आहे. आता आपण बघूया की ते चेंजेस कसे होते आणि त्याच्यामध्ये वेगळे थिंकर्स आणि ते उत्तर लिहिण्यासाठी कुठले पॉइंट्स आपल्या कामाचे आहेत ते आपण आज बघूया. ठीक आहे. आता इंटेलेक्च्युअल पार्ट जो आहे, इंटेलेक्च्युअल आयडियाज, त्यामध्ये एनलाइटनमेंट सगळ्यात पहिलेचा भाग. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं लेड बाय मॉन्टेस्क्यू अँड रोसू. है ना. रोसू जे आहेत यांना फोर रनर ऑफ सोशियोलॉजी असं म्हटलं आहे. एरविन झेटलिन नावाचे थिंकर आहेत, यांनी रोसूला फोर रनर ऑफ सोशियोलॉजी असं म्हटलंय. जरी आपण रोसूला कम्प्लिटली सोशियोलॉजीच्या सेन्समध्ये बघत नाही, बट ही इज अ फोर रनर ऑफ सोशियोलॉजी असं झेटलिन यांनी म्हटलंय. याचं काय रिझन असू शकतं. आता तुम्ही स्ट्रॅटिफिकेशनचा टॉपिक आहे आपला 5वा टॉपिक, त्यामध्ये नॅचरल अँड सोशल इनइक्वॅलिटीचा जो भाग आहे तो रोसू यांनी सोशियोलॉजीच्या पण आधी त्याबद्दल बोलले आहेत. आणि इनइक्वॅलिटी हा फार कोर टॉपिक झाला आपला सोशियोलॉजीचा. है ना. तो सो ही हॅज कॉल्ड हिम अ फोर रनर ऑफ सोशियोलॉजी, रोसूला. तर तुम्ही याबद्दल त्याच्यामध्ये थोडंसं एक ते देऊ शकता, त्याला तुम्ही मेन्शन करू शकता. रिझन आणि इंडिव्हिज्युअलिझम याला फार जास्त प्राधान्य एनलाइटनमेंट थिंकर्सनी दिलं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तुम्ही बघा या थिंकर, आता मी तुम्हाला सांगितलं की आपण जसं याला डिवाइड केलेलं आहे, तर इंटेलेक्च्युअल मध्ये कोण कोण येतं, काय पॉईंट्स येतात, कुठले थिंकर काय बोलतायत, ते आपल्याला आता थोडंसं त्याचं एक अंडरस्टँडिंग किंवा त्याचं एक थोडंसं पाठांतर आपलं झालं पाहिजे. स्टोरी समजणे एक भाग आहे. ऑलरेडी आपण स्टोरी पूर्ण समजली. स्टोरी समजणे एक भाग आहे, समजणं एक भाग आहे. आणि त्यानंतर कुठला जर आपल्याला एक कीवर्ड दिला किंवा कुठलं एक आपल्याला हेडिंग दिलं तर त्याच्या आतमध्ये काय काय असतं हे मेमराईज करणं, हे लक्षात ठेवणं आणि त्याला उत्तरामध्ये प्रेझेंट करणं, रायटिंग करत करत त्याची प्रॅक्टिस करणं, हा पुढचा भाग आहे. तर एव्हरीथिंग इज रिलेटेड. है ना. टू अंडरस्टँड, टू मेमराईज, टू राईट, टू प्रॅक्टिस, या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत एकमेकांशी. ठीक आहे. आता पुढे बघा, एरविन झेटलिन काय म्हणतायत की अर्ली सोशियोलॉजी डेव्हलप्ड ॲज अ रिॲक्शन टू एनलाइटनमेंट. हा तर सरळ सरळ एक स्टेटमेंटच बनू शकतो की अर्ली सोशियोलॉजी डेव्हलप्ड ॲज अ रिॲक्शन टू एनलाइटनमेंट. हे एक सरळ एक स्टेटमेंट बनू शकतं आणि त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. है ना. आणि ऑलरेडी एनलाइटनमेंटच्या याच्यावर प्रश्न आलेला आहे. विच ऍस्पेक्ट्स ऑफ एनलाइटनमेंट पेव्ड द वे फॉर इमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी, असा प्रश्न युपीएससीच्या परीक्षेत ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता एनलाइटनमेंटचा ऍस्पेक्ट जरी आपण तिकडे बघितला, हा एक दुसरा त्याच्यातला अँगल मी तुम्हाला सांगतो की एक काउंटर एनलाइटनमेंटचा पण भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये काय की हे जे थिंकर आहेत, लुईस डे बोनॉल्ड अँड जोसेफ डे माएस्ट्रे, यांनी काय म्हटलंय की जे एनलाइटनमेंट थिंकरचे जे विचार होते की तुम्ही इंडिव्हिज्युअलला प्राधान्य देत आहात, तुम्ही ट्रॅडिशनल ऑथॉरिटीला कम्प्लिटली मान्य करत नाहीयेत, तुम्ही नवीन आयडियाजला खूप जास्त तुम्ही
व्हॅल्यू करत आहात, तुम्ही एक युटिलिटेरियन सेन्समध्ये तुम्ही बघताय, स्पिरिच्युअल वगैरे अँगल तुम्ही सोडून दिलेला आहे आणि तुम्ही असं आहे की समाजामध्ये केओस क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहात. तर असे काउंटर एनलायटनमेंट थिंकर्स पण होते. यांचं म्हणणं होतं की समाज जो आहे हा नेहमी इंडिव्हिज्युअल पेक्षा मोठाच राहणार आहे, किंवा तुमचं जे एक पेट्रियार्कीचा ऍस्पेक्ट असेल किंवा तुमचा जो रिलिजियस एज्युकेशनचा जो ऍस्पेक्ट असेल, या गोष्टींना या लोकांना बदलू द्यायचं नव्हतं. त्यांचा एक एनलायटनमेंटचा अँटी त्यांचा ऍस्पेक्ट होता. एक इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कन्झर्वेटिव्ह रिॲक्शन टू एनलायटनमेंट. ठीक आहे. तर जेव्हा कधी एनलायटनमेंटवर प्रश्न येईल तर तुम्ही फक्त एनलायटनमेंटची जी मेजर बाजू आहे ती जर सांगून सोडून दिलं तर ते तितकं कम्प्लीट असणार नाही. तुम्हाला एक काउंटर एनलायटनमेंट और कन्झर्वेटिव्ह रिॲक्शन टू एनलायटनमेंट हा पण तुम्हाला भाग सांगावा लागेल. आणि त्यात हे दोन थिंकर आहेत. हे नाव लक्षात राहिलं तर खूप चांगलं. असं ब्रॅकेटमध्ये लिहायचंय, ते मोठे मोठे सेंटेन्सेस लिहायचेच नाहीत आपल्याला, है ना. पुढे बघा, पॉझिटिव्हिझम जो आहे, इन्फ्लुएन्स बाय सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन अँड रॅशनॅलिटी. आता मी तुम्हाला सांगितलं रॅशनॅलिटी, सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनचा तो एक जमाना होता, किंवा त्यावेळेला इतकं जास्त त्या बद्दल खूप जास्त लोकांमध्ये एक उत्सुकता होती की सायंटिफिक वे मध्ये प्रत्येक गोष्टी करता आली पाहिजे. तर आपलं एक जे पॉझिटिव्हिझम आहे, ऑगस्ट कॉम्ट वगैरे दरखाईम असतील, तर पॉझिटिव्हिझम जे आहे, सेकंड टॉपिक मध्ये आपण पॉझिटिव्हिझम डिटेलमध्ये बघणार आहोत, तर त्याच्यावर पण आपल्याला सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन आणि रॅशनॅलिटी याचा इन्फ्लुएन्स आपल्याला दिसून येतो. त्यानंतर डार्विनचा प्रभाव सगळ्यात महत्वाचा आहे ना, की एक ऑर्गॅनिक इव्होल्युशन जे आहे त्याचा प्रभाव आपल्याला आपल्या थिंकर्सवर दिसून येतो. सो दिस इज ऑल्सो इन द कॅटेगरी ऑफ इंटेलेक्च्युअल आयडियाज. त्यानंतर द स्प्रेड ऑफ डेमोक्रेटिक व्हॅल्यूज, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, ते सगळं स्प्रेड झालेलं होतं आणि एक डेमोक्रेटिक व्हॅल्यूज त्यावेळेला प्रमोट करण्यात आल्या, है ना. तुम्ही वोल्टायर वगैरेचं ऐकलं असेल की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल किंवा डेमोक्रेटिक व्हॅल्यूजला त्यांनी खूप जास्त त्यांनी सपोर्ट केला त्यावेळेला. त्यानंतर बघा की इंटेलेक्च्युअल इन्फ्लुएन्स, एक इंटेलेक्च्युअल रिव्होल्युशन पण त्या काळात सुरू होतं. बघा आता इतकी नावं आहेत ना त्यावेळेची, आपण जरी बरीच नावं आतापर्यंत घेतलेली आहेत पण काही नावं अजून पण आहेत. तर तो जो एनलायटनमेंट पिरियड होता किंवा जो युरोपचा त्या टाइमचा जो एक ऍस्पेक्ट होता तो खूप जास्त महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं 2-3 नावं आपण या ठिकाणी आपल्या आन्सरमध्ये सुद्धा टाकायला पाहिजे. तर एक इंटेलेक्च्युअल इन्फ्लुएन्स ऑफ इमॅन्युअल कांट असतील, है ना. ह्युमन थॉट मध्येच त्यांनी एक रिव्होल्युशन आणलं. थॉमस होब्स, लेविथेन स्टेट बद्दलचं जे यांचं आहे, तुम्ही एथिक्स मध्ये किंवा पॉलिटिकल सायन्स मध्ये यांचं नाव ऐकलं असेल. जॉन लॉक आहेत, राईट टू लाईफ, प्रॉपर्टी अँड फ्रीडम, हे 3 फ्रीडम फार महत्वाचे आहेत असं त्यांनी म्हटलंय. डेव्हिड ह्यूम असतील, गॅलिलिओ गॅलिली आपण बोललो त्यांच्याबद्दल. मॅरी वोलस्टोनक्राफ्ट असतील, यांनी फेमिनिस्ट थॉट जो आहे तो यांच्या रायटिंग मध्ये दिसून येतो. ठीक आहे. तर हे पण एक स्टेट करणं आपल्याला आलं पाहिजे. त्यावेळेचे जे इंटेलेक्च्युअल जायंट्स होते, खूप मोठे मोठे इंटेलेक्च्युअल नावं त्यावेळेचे आहेत, तर ते सुद्धा आपल्याला सोशलॉजीच्या इन्फ्लुएन्स मध्ये कुठे ना कुठे त्यांचं पण योगदान आहे. ठीक आहे. पुढे बघा, सायंटिफिक रिव्होल्युशन असेल, आपण बोललो सायंटिफिक रिव्होल्युशन बद्दल. ग्लोरियस रिव्होल्युशन युके मध्ये झालेलं, किंग पासून पॉवर कोणाकडे गेली, प्राईम मिनिस्टरकडे गेली. त्यामुळे अमेरिकन रिव्होल्युशन असेल, यांचा पण प्रभाव आपल्याला दिसून येतो. ते जे फ्रेंच आर्मी मध्ये जे लोक होते, जे अमेरिकन रिव्होल्युशन मध्ये जाऊन ते परत आले, तर त्यांनी सांगितलं की तिकडे कसे एक इक्वॅलिटी आहे किंवा तिकडचे जे व्हॅल्यूज आहे त्याबद्दल त्या फ्रान्सच्या सोसायटीमध्ये चर्चा सुरू झाली, है ना. अमेरिकन रिव्होल्युशनचं वेगळं योगदान आहे. आणि आता बॉटमोर म्हणून थिंकर आहेत. आता यांनी स्पेसिफिकली जो एक इंटेलेक्च्युअल ऍस्पेक्ट आहे की सोशलॉजीच्या इंटेलेक्च्युअल बेस जो आहे, सोशलॉजी चा उदय होण्यामागे जो एक इंटेलेक्च्युअल बॅकग्राऊंड आहे, त्याबद्दल बॉटमोर यांनी सरळ काही मुद्दे आपल्याला दिलेले आहेत. आणि जेव्हा पण इंटेलेक्च्युअलिझमचा जो येईल की इंटेलेक्च्युअल बॅकग्राऊंड ऑफ सोशलॉजी, तिथे बॉटमोरचं आपलं असायलाच पाहिजे. तर त्यांनी काय दिले, पॉलिटिकल फिलॉसॉफी ऑफ मॉन्टेस्क्यू अँड रोसू, वी हॅव ऑलरेडी सीन इट. फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री, हा पॉईंट फार महत्वाचा आहे. फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री, त्यामध्ये 2 थिंकर आहेत, ॲबसेंट पियर अँड गॅम बटिस्टा विको. हे फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री या पॉईंटमध्ये येतात. फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्रीचा अर्थ काय झाला की सोसायटी एक सिम्पल टू कॉम्प्लेक्स सेन्समध्ये इव्हॉल्व्ह होत आहे. म्हणजे तुम्ही सोशल, इकॉनॉमी, पॉलिटिकल याला सगळं वेगळं न करता सोसायटीला एक पर्टिक्युलर एक होल म्हणून बघा आणि सिम्पल टू कॉम्प्लेक्स सेन्समध्ये सोसायटी इव्हॉल्व्ह होत चाललेली आहे. दॅट इज फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री. आणि हे 2 थिंकर तिथे आहेत. त्यानंतर थेरी ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन बाय डार्विन, वी ऑलरेडी सॉ, है ना. म्हणजे हे पॉईंट तुम्ही बॉटमोरच्या नावाने पण लिहू शकता डायरेक्टली, किंवा बॉटमोरच्या नावानेच तुम्ही लिहायला पाहिजे. मुवमेंट फॉर सोशल अँड पॉलिटिकल फ्रीडम लाईक द फ्रेंच रिव्होल्युशन, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट, है ना. ते पॉलिटिकल मध्ये आपण बघूया आता परत फ्रेंच रिव्होल्युशन. आणि द डेव्हलपमेंट ऑफ मेथड ऑफ सोशल सर्व्हे, सोशल सर्व्हेची मेथड त्यावेळेला तयार झाली.
म्हणजे सोशल सर्वेच्या मेथडमुळे आज आपल्याला खूप इझी वाटतं सर्वे वगैरे, पण तेव्हा ते नवीन होतं. आता सर्वेची मेथड त्यांनी काय कळालं की जी पॉवर्टी आहे ही पॉवर्टी नॅचरल नसून ही सोशल आहे. आपल्याला वाटतं की तू पुअर आहे तो नॅचरली पुअर आहे, पण तसं नाही, तो सोशल त्याचा इम्पॅक्ट आहे. तर तो आपल्याला दिसून येतो मेथड ऑफ सोशल सर्वेमुळे. ते बॉटमवरचे जे हे 5 पॉईंट आहेत हे तुम्ही जशाच तसे मला असं वाटतं की तुम्ही याचं पाठांतर केलं पाहिजे किंवा याला रट्टा तुम्ही मारला पाहिजे, है ना. स्टोरी समजणे, पूर्ण त्या डिटेलिंग अंडरस्टँडिंग असणे हा एक भाग झाला, पण उत्तर लिहिण्यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे तो दुसरा भाग आहे. आणि त्यामध्ये जे जे असे ह्या गोष्टी आहेत की ज्याला आपण इग्नोर करू शकत नाही त्या तुम्हाला तशाच्या तशा थोड्याशा माहिती पाहिजे, है ना. ऍटलिस्ट तुम्ही ते हिट केले पाहिजे पॉइंट्स. ठीक आहे, पुढे बघा. ऑगस्ट कॉम्ब, स्पेन्सर वगैरे आपले, सेंट सिमॉन, दर्काईम, हे तर यांनी सुरुवातीचं जे आपलं सोशलॉजिकल ऍस्पेक्ट होता की किंवा सोशलॉजिकल जी इन्क्वायरी होती ती या प्रॉमिनंट थिंकर्सनी आणली आणि त्यामध्ये दर्काईमने पहिलं डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केलं फ्रान्समध्ये, है ना. हे माहिती असेल तुम्हाला. पुढचा भाग बघा. आता इंटेलेक्च्युअल झाला आपलं. मटेरियल अँड सोशल डेव्हलपमेंट, है ना. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन अँड ग्रोथ ऑफ कॅपिटलिझम, है ना. तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे काय काय गोष्टी नवीन आल्या, है ना. तुमचं पूर्ण मोड ऑफ प्रोडक्शन चेंज झालं, मी ऑलरेडी बोललो. तुम्ही फॅक्टरी सिस्टमकडे वळले, त्यामुळे क्लास स्ट्रक्चर चेंज झालं. अर्बनायझेशन आलं तर तिथे वेगवेगळ्या नवीन समस्या तयार झाल्या, है ना. तर त्या समस्या स्टडी करण्यासाठी वेगवेगळे इंटेलेक्च्युअल्सनी आपलं डोकं लावलं. कार्ल मार्क्स त्यामध्ये सांगतायत की एलिनेशन बद्दल ते बोलले की जे वर्कर आहेत त्यांची लाईफ पूर्ण त्या फॅक्टरीच्या सायरनवर डिपेंडंट झालेली आहे, है ना. तर हा जो होता हा मटेरियल ऍस्पेक्ट आहे त्यामध्ये. आता त्यातले पॉईंट्स कुठले कुठले ते आपण बघूया. आता हे पॉईंट तुमच्या आन्सरमध्ये असायला पाहिजे म्हणून मी इतकेच याच्यामध्ये टाकलेले आहेत, है ना. स्टोरी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली. स्टोरी माहित असली की मग हे पॉईंट्स आपल्या लक्षात राहतात. आता पुढचे काय, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन अँड ग्रोथ ऑफ कॅपिटलिझम, ओव्हर क्राउडेड स्लम्स, है ना. नवीन स्लम्स तयार झाल्या, वस्त्या तयार झाल्या अर्बन एरियाजमध्ये, कारण की काम तिथेच होतं. पूर्ण चेंज झाला एकदम, एक फार मोठा सोशल चेंज होता. त्यानंतर तुम्ही बघाल नवीन वर्किंग क्लास जन्माला आला. एक सोशल फोर्स होता वर्किंग क्लास, म्हणजे काही मोजक्या लोकांकडे फॅक्टरीची ओनरशिप होती किंवा इंडस्ट्रीची ओनरशिप होती आणि इतर जे वर्किंग क्लास आहे तो एक त्यांच्यावर एक त्यांचं सबज्युगेशन होतं किंवा एक्सप्लॉयटेशन होतं. पण तो एक सोशल क्लास मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. रशियन रिव्हॉल्युशन मध्ये वगैरे आपण त्या वर्किंग क्लासचं त्याचं एक पीक आपण बघतो, है ना. डिग्रेडेशन ऑफ लेबर असेल, लेबरला ती जी एक जी रिस्पेक्ट मिळायला पाहिजे ती नाही मिळत होती आणि एक त्याचं डिग्रेडेशन आपल्याला दिसून येतं. जनरल स्क्वेलर अँड न्यू फॉर्म्स ऑफ पॉवर्टी, म्हणजे लोकांकडे फार बदहाली होती, म्हणजे त्यांच्याकडे खूप जास्त ऑप्शन्स नव्हते आणि त्यांना तशा पॉवर्टीमध्ये राहावं लागायचं. म्हणजे फार मिजरी, पॉवर्टी किंवा शोषण त्या ठिकाणी दिसून येत होतं, है ना. आणि एवढे जेव्हा सोशल चेंजेस होतील तर इट्स व्हेरी ऑब्वियस की त्याबद्दल लोक लिहितील, है ना. आणि पुढे जसं सोशलॉजीचा आपला सिलेबस पुढे जाईल तुम्हाला या गोष्टी परत कनेक्ट होतील. जसं कार्ल मार्क्सच्या याच्यामध्ये एलिनेशनमध्ये म्हणा तुम्हाला ते दिसून येईल. कॅपिटलिझमचं जे आहे तर प्रोटेस्टंट इथिक अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम, कोणाचं आहे, मॅक्स वेबर, है ना. वेबरची ब्युरोक्रेसी असेल तर तुम्ही तिकडे बघितलं कमर्शियल रिव्हॉल्युशन मध्ये काय होतंय, नवीन नवीन हे क्रिएट होत आहेत, जॉब्स क्रिएट होत आहेत, बँकिंग फॅसिलिटीज वगैरे, आणि ते सगळं स्ट्रक्चर त्याला एका लेवलवर ठेवण्यासाठी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळे म्हणा किंवा कमर्शियल रिव्हॉल्युशनमुळे म्हणा एक नवीन ब्युरोक्रेसीचा पण जन्म झालेला, तो पण आपल्याला वेबरच्या कामामध्ये दिसतो, है ना. तर यू कॅन सी इट इज डायरेक्टली, these all events are directly related to how new sociological thought emerged and how sociology as a discipline, as a scientific study of society, it got established. पुढे बघा, न्यूक्लिअर फॅमिलीज आपण ऑलरेडी बोललो. मिडल क्लास तयार झाला, डोमेस्टिक व्हायलन्स सारखे एक नवीन प्रॉब्लेम क्रिएट झाले, है ना, अर्बन सेन्समध्ये. तर हा मटेरियल आणि सोशल डेव्हलपमेंटचा भाग होता जो आपण इमर्जन्स ऑफ सोशलॉजीच्या वेगवेगळ्या हेडिंग्समध्ये आपण बघतो. ठीक आहे. त्यानंतर एक पॉलिटिकल डेव्हलपमेंट. आता यात सगळ्यात महत्वाचा इव्हेंट कोणता आहे किंवा एकच जो प्रायमरी इव्हेंट आहे तो आहे फ्रेंच रिव्हॉल्युशन, है ना. तर फ्रेंच रिव्हॉल्युशन बद्दल आपण थोडंसं काही बघूया. फ्रेंच रिव्हॉल्युशन आता जसा हिस्ट्रीमध्ये आपण बघतो आणि या इव्हेंटचा फार पूर्ण जगाच्या हिस्ट्रीवर याचा इम्पॅक्ट आहे.
लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये वगैरे त्याचं बघतो. आणि त्यावेळची जी फ्रेंच सोसायटी होती तिथे ज्या लेवलचं शोषण चाललं होतं किंवा ज्या लेवलचं एक इनइक्वॅलिटी होती, त्याचं आउटकम आपल्याला फ्रेंच रिव्होल्यूशनच्या माध्यमातून दिसून येतं, है ना. तो थर्ड इस्टेट जो होता, इस्टेट सिस्टम तिथे आहे ना, तर हा जो कॉमन लोकांचा जो इस्टेट होता, थर्ड इस्टेट, यांच्यावर फार जास्त, यांच्याकडे खूप म्हणजे नंबरमध्ये सगळ्यात जास्त होते पण सगळ्यात कमी संपत्ती होती आणि त्यांच्यावर एक शोषण चाललेलं होतं. बुर्बॉन डायनेस्टी त्या वेळेला होती, किंग लुई 16 होते, फ्रिक्वेंट वॉर्स वगैरे चाललेल्या होत्या, गरिबी वाढत होती. आणि आपण तुम्हाला ते त्यांची जी राणी आहे मॅरी अँटोनेट, तुम्ही ऐकलंय की मॅरी अँटोनेट म्हणून राणी होती या बुर्बॉन डायनेस्टीची. आता तिने असं म्हटलेलं आहे, असं म्हणतात की इफ यू डू नॉट हॅव केक, इफ यू डू नॉट हॅव ब्रेड, यू मस्ट ईट केक. लेट देम ईट केक असं तिने म्हटलं आहे. मॅरी अँटोनेट काय म्हणते, लेट देम ईट केक. अरे आता म्हणजे तिला जेव्हा विचारलं की तुमच्या राज्यामध्ये किंवा काही लोक जे आहेत की त्यांच्याकडे ब्रेड घेण्याचे सुद्धा पैसे नाहीयेत किंवा ब्रेड सुद्धा त्यांना अवेलेबल नाहीयेत, तर ती काय बोलली होती की जर त्यांना ब्रेड नसेल मिळत तर त्यांनी काय करावं, त्यांनी केक खावा. आता याच्याहून काय कळून येतं की हे लोक जे तिथे राज्य करणारे लोक होते हे किती डिस्कनेक्टेड होते, त्यांच्या पॉप्युलेशन पासून किती डिस्कनेक्टेड होते. आणि फ्रेंच रिव्हॉल्यूशन मध्ये आपल्याला तो राग दिसून येतो. आणि ती फ्रेंच सोसायटीचा एक खूप त्यामध्ये एक त्यांची तीव्र एक विरोध त्यांचा दिसून येतो, जे राज्यकर्त्यांवर त्यांचा खूप जास्त विरोध आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर आपण डेमोक्रॅटिक आयडियल्स तिथे निर्माण झाले, है ना. तर फ्रेंच रिव्हॉल्यूशनचा जो भाग आहे, इस्टेट सिस्टम असेल किंवा तिथलं जे पॉलिटिकल जे एन्व्हायरमेंट होतं, त्यानंतर पूर्ण बदल आपल्याला झालेला दिसतो. आणि फ्रेंच रिव्हॉल्यूशनचा एक महत्वाचा ऍस्पेक्ट असा की वातावरण निर्मिती जी होती की सोसायटीची जी एक सायंटिफिक स्टडी आहे ती जरी पूर्ण वातावरण निर्मिती आपल्याला एनलायटनमेंट पिरियडमुळे असेल, एनलायटनमेंटचं स्पेसिफिक आपण त्याला धरू की युरोपमध्ये वातावरण सगळीकडे होतं, पण फ्रेंच रिव्हॉल्यूशननी एक इमिजिएट कंटेक्स्ट क्रिएट केला, एक इमिजिएट कंटेक्स्ट. इमिजिएट कंटेक्स्ट फॉर इमर्जन्स ऑफ सोशलॉजी. कारण की फ्रेंच रिव्हॉल्यूशननी तो समाज कम्प्लिटली बदलला आणि त्याचे आयडियल जे आहेत हे दुसरीकडे पण पसरले. आणि त्यामुळे आपण बघतो की आपले जे ऑगस्ट कॉम्ट असतील, सेंट सिमॉन आणि दरखाईम वगैरे असतील, हे फ्रेंच आहेत, है ना. तो फ्रेंच रिव्हॉल्यूशन क्रिएटेड अ न्यू इम्पॅक्ट और इट क्रिएटेड अ व्हेरी लास्टिंग इम्पॅक्ट अँड इट वॉज इन्स्ट्रुमेंटल इन क्रिएटिंग अ थॉट फॉर इमर्जन्स ऑफ सोशलॉजी. आणि त्यामध्ये तुम्ही बघाल की हे जे नवीन थिंकर फ्रेंच रिव्हॉल्यूशन मध्ये येत होते, तर ते फ्रेंच रिव्हॉल्यूशनच्या निमित्ताने आपल्याला माहित पडले, मॉन्टेस्क्यू, रोसो वगैरे असतील, सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये ते बोलले, सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी असेल, पण त्यांचा पण तिथे एक काउंटर थॉट पण त्या ठिकाणी होता. आणि जेव्हा हे इतक्या केओस आणि अनसर्टन्टी आहे, म्हणजे फ्रेंच रिव्हॉल्यूशन नंतर असं आहे की त्यांना काहीच कळत नव्हतं की त्या सोसायटीमध्ये काय आहे, तर फार केओस आपल्याला दिसतो, अनसर्टन्टी दिसते. केओस आणि अनसर्टन्टी इतकी वाढलेली तिथे दिसते. तर यावेळेला इंटेलेक्च्युअल्स जे आहेत त्यांनी एक सामाजिक अध्ययन कसं करावं किंवा एक सायंटिफिक जी इन्क्वायरी आहे सोसायटीची कशी करावी त्याबद्दल वेगवेगळी चर्चा सुरू झाली. आणि फ्रेंच रिव्हॉल्यूशन एक फार इमिजिएट कंटेक्स्ट क्रिएट झाला किंवा फ्रेंच रिव्हॉल्यूशननी एक फर्टाईल ग्राउंड क्रिएट केलं, ज्याच्याने आपण समाजाचा अभ्यास एक सायंटिफिक वे मध्ये करावा. आणि त्याच्यामुळे सोशलॉजीच्या उदयास खूप मोठा एक योगदान फ्रेंच रिव्हॉल्यूशनचं आहे. ठीक आहे, आपल्या मागच्या पॉइंटमध्ये आपण बघूया आता. फ्रान्स बिफोर रिव्हॉल्यूशन 3 स्टेट्स होत्या, फ्युडल ऑर्डर होतं, है ना, डेस्पॉटिक रूल होता. मी जे तुम्हाला सांगितलं की लोकांशी काही संबंधच नव्हता. आणि फ्युडलिझममुळे खूप जास्त तिथे शोषण आपल्याला दिसून येतं. जो शेतकरी वर्ग वगैरे आहे त्यांचं फार जास्त शोषण आपल्याला दिसून येतं किंवा सर्फ जे आहेत त्यांचं शोषण दिसून येतं. त्यानंतर फ्रेंच रिव्हॉल्यूशननी लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी या सगळ्या संकल्पना दिल्या. फ्रिक्शन बिटवीन ओल्ड अँड न्यू, नवीन आयडियाज आणि ओल्डर आयडियाज मध्ये एक फ्रिक्शन त्या सोसायटीमध्ये आपल्याला दिसतं. आणि त्यानंतर आपण बघतो की टू फाइंड आन्सर्स टू क्वेश्चन रेज्ड बाय फ्रेंच रिव्हॉल्यूशन,
फ्रेंच रिव्हॉल्युशनमुळे जी एक केओस आणि अनसर्टन्टी त्या सोसायटीमध्ये झाली, तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी हे जे आपले थिंकर आहेत, सुरुवातीचे जे थिंकर आहेत आपले सेंट सिमॉन, ऑगस्ट कॉम्ट, दर्खाइम यांनी नवीन आयडियाज आपल्याला त्या ठिकाणी देणं सुरू केल्या आणि त्यांच्या आयडियाजमधून सोशोलॉजी या सब्जेक्टचा जन्म किंवा या डिसिप्लिनचा एक सायंटिफिक सेन्समध्ये अभ्यास करण्याची जी पद्धत आहे किंवा जी एक नवीन सेन्समध्ये आपण एक नवीन डिसिप्लिन क्रिएट झालं ते आपल्याला दिसून येतं. सो फ्रेंच रिव्हॉल्युशन ऑर द पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स दीज वर इक्वली इम्पॉर्टंट है ना. आणि मी तुम्हाला पहिले सांगितलं आपण पॉलिटिकल, सोशल आणि इंटेलेक्च्युअल जरी वेगवेगळ्या याच्याने बघितलं, हे सगळे एक साथ होत आहे. हे आपल्या समजण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी आपण त्याला वेगवेगळं केलंय. ठीक आहे. तर पुढे बघा, एक इथे थिंकर आहेत, त्यांनी म्हटलंय की बर्जर सेज सोशोलॉजी इज वन ऑफ द इंटेलेक्च्युअल प्रोडक्ट्स ऑफ फ्रेंच रिव्हॉल्युशन. नाउ दिस कॅन ऑल्सो बी अ गुड क्वेश्चन. तुम्हाला फ्रेंच रिव्हॉल्युशन बद्दल सांगावं लागेल. आता आपण घेणारच आहोत, आपण एक एक प्रश्न, एक दोन प्रश्न तुमचे लिहिण्यामध्ये आपल्याला कळेल की कसं आपण प्रत्येक टॉपिकला एक क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो. ठीक आहे. तर मला असं वाटत आहे की तुम्हाला ओव्हरऑल हा टॉपिक पूर्णपणे समजला असेल. आता आपला जो क्रॅश कोर्सचा जो स्वरूप आहे, म्हणजे आपण क्रॅश कोर्स कशा पद्धतीने करणार आहोत की फक्त मी तुम्हाला शिकून दिला आणि विषय संपला असं नाही. तुम्हाला जर का मेन्स एक्झाममध्ये या वर्षी म्हणा, पुढच्या वर्षी म्हणा किंवा UPSC मध्ये म्हणा, जर तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे किंवा तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमची आन्सर रायटिंग करायची, तर स्टोरी समजणे, नोट्स असणे, त्याचं वाचन करणे, रिव्हिजन करणे हा एक भाग झाला. पण लिहिण्यामध्ये जो आपल्याला एक जी असली पाहिजे, म्हणजे ज्या लेवलची आपली रायटिंग असली पाहिजे, ते करणं फार महत्त्वाचं आहे. तर आज आपण एक बघूया की हा जितकं टॉपिक आपण बघितले त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न मी तुम्हाला देतो. तर तुम्ही 5 मिनिटं घ्या, म्हणजे तुम्ही 10 मिनिटं 15 मिनिटं जेवढे घ्यायचे तेवढे घ्या आणि त्यानंतर मी त्याचं दिलेलं ॲनालिसिस तुम्ही त्याच्याकडे बघा की तुमचं ते कसं डिफर करत आहे किंवा आपण कशा पद्धतीने ते चेंज त्यामध्ये करू शकतो किंवा आपलं आन्सर कसं असायला पाहिजे होतं ते आपण बघूया. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे, मी प्रश्न तुम्हाला देऊन देतो पहिले. ती मी लिहूनच देतो, एक सेकंड. How did intellectual forces led to the emergence of sociology? 150 words, 10 मार्कासाठी हा आलेला प्रश्न आहे, तो आपण लिहिण्याचा प्रयत्न करू. तुमचं याच डिस्कशनमध्ये मी ते टॉपिक पॉइंट्स ऑलरेडी घेतलेले आहेत. तर फक्त तुम्हाला एक अरेंज करायचंय, त्याचं इंट्रो, कन्क्लुजन वगैरे कसं जमेल ते सगळं तुम्हाला बघायचंय. तर तुम्ही प्लीज हा क्वेश्चन अटेम्प्ट करा, मग आपण त्याचं डिस्कशन लगेच आपण बघूया. ठीक आहे. तर तुम्हाला मी वेळ दिला होता की तुम्ही या प्रश्नावर आपलं उत्तर जितकं तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करू शकता किंवा तुम्हाला जे पॉइंट्स तुम्ही रिकॉल केले असतील किंवा रिव्हिजन करून सुद्धा तुम्ही लिहिले तर काही त्यामध्ये सध्या तरी हरकत नाही. म्हणजे जर जे सुरुवातीला जे लोक स्टार्ट करतायत किंवा ज्यांनी याआधी तितके उत्तरं लिहिली नाही आहेत किंवा त्यांचा गॅप पडलाय, अशा लोकांनी थोडंसं वेळ घेतला तरी काही हरकत नव्हती. पण आता आपण बघूया की जे जे पॉइंट्स आहेत त्यांचं आपण मांडणी कशी करायला पाहिजे किंवा कुठले पॉइंट्स तिथे येणं गरजेचं आहे. कधी कधी काय असतं, आपल्याला खूप पॉइंट्स माहिती असतात पण आपण त्याला एक व्यवस्थित फॉर्ममध्ये आपण त्याला टाकू शकत नाही किंवा त्याला मांडू शकत नाही. तर काही प्रॉब्लेम्स आन्सर रायटिंग करतानाच लक्षात येतात. ते तुम्ही असं मनात धरून म्हणू शकत नाही की मी असं लिहून टाकेल वगैरे की मला एवढं माहिती आहे तर मी हे असं पेपरवर मांडू शकतो. नाही, तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही, जोपर्यंत लिहायचा प्रयत्न करत नाही, तर ते तोपर्यंत तसं आपल्या कागदावर दिसणार नाही. तर आजचा जो हा प्रश्न होता, हा पहिलाच आपला सेशन आहे आणि त्यामध्ये तो जो पहिला प्रश्न होता त्याचं उत्तर आपण आता बघूया. ठीक आहे. तर प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला की हाऊ डिड इंटेलेक्च्युअल फोर्सेस लेड टू द इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी. आता प्रश्न आणि उत्तर आपण इंग्लिशमध्ये मी आता घेतोय, पण आपल्याकडे मराठीमध्ये पण याचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल आणि खूप बदल त्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे आपण याच्यात डिस्कस करू ते तुम्हाला मराठीतून पण त्याचं
एक रूपांतरण तुम्हाला तुमच्या लक्षात येईलच आणि आपण त्याला PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या ॲपवर टाकणार आहोत. ठीक आहे. तर पहिला भाग आपण जेव्हा बघतो, आता मी जेव्हा बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग याच्यामध्ये आपण काही प्रश्न मी यूट्यूबवर टाकलेले आहेत किंवा आपल्या चॅनलवर ते आहेत आणि बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंगमध्ये कुठल्या गोष्टी आपण काळजी घ्यायला पाहिजे किंवा इंट्रो, कन्क्लुजन या सगळ्या गोष्टींवर मी तिथे बोललेलो आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा आवर्जून बघा आणि आज तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. आजचा आपण सरळ क्वेश्चनला मी डील करणार आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय, पहिला आपला इंट्रो त्यामध्ये काय असला पाहिजे की इंटेलेक्च्युअल फोर्सेस बद्दल विचारला आहे की सोशिओलॉजीच्या इमर्जन्समध्ये, सोशिओलॉजीच्या उदयामध्ये जे बौद्धिक शक्ती होती ती काय, कशा पद्धतीने त्याला सोशिओलॉजीला त्यांनी सोशिओलॉजी ॲज अ सब्जेक्ट ऑर डिसिप्लिन याला इमर्जन्समध्ये त्याचा कसा एक त्याचा हातभार लावला तो आपल्याला बघायचा आहे. तर सोशिओलॉजी इमर्ज ॲज अ डिस्टिंक्ट डिसिप्लिन इन द बॅकड्रॉप ऑफ मॉडर्निटी. आता मॉडर्निटी हा जो कीवर्ड आहे, आधुनिकता जो कीवर्ड आहे हा माहीत असणं फार गरजेचं आहे आणि त्याला मी इथे इंट्रोमध्ये यूज केलेला आहे. सोशिओलॉजी इमर्ज ॲज अ डिस्टिंक्ट डिसिप्लिन इन द बॅकड्रॉप ऑफ मॉडर्निटी इन युरोप. एक थोडक्यात आपण सांगितलं इथे है ना, इंट्रोडक्शन मध्ये एवढं सांगणं मस्ट आहे. ठीक आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्या पद्धतीने पण करू शकता की सोशिओलॉजी ॲज अ सायंटिफिक डिसिप्लिन इमर्ज्ड इन युरोप इन द बॅकड्रॉप ऑफ मॉडर्निटी. आता सेंटेन्स फॉर्मेशन काही असायला पाहिजे पण त्यामध्ये एक थोडंसं थोडक्यात असणे, जास्त लॉंग न असणे, कारण की पुढे तुम्हाला 150 शब्दात ते संपवायचं आहे. ठीक आहे. तर पुढे बघा, द फॉलोइंग इंटेलेक्च्युअल फोर्सेस वेअर क्रुशियल इन सोशिओलॉजीज राईज ॲज अ सायंटिफिक डिसिप्लिन. है ना. तर आपल्याला जे इंटेलेक्च्युअल जो त्याचं बॅकग्राऊंड आहे ते सांगण्याआधी एक स्टेटमेंट आपण दिलं की हे पुढील जे इंटेलेक्च्युअल फोर्सेस होते ते क्रुशियल होते सोशिओलॉजीच्या राईजसाठी, म्हणजे सोशिओलॉजीच्या उदयासाठी. तर त्यात पहिला भाग जो येतो मग आपण पॉइंट फॉर्मॅटमध्ये आपण देणार आहोत है ना. आता कुठलंच एक रिजिड आपल्याकडे आपण पॉलिसी आपण ठरवणार नाही आहोत की प्रश्न असला की हे असंच असलं पाहिजे किंवा तसं नाही. डिपेंड करतं की प्रश्न विचारला कसा आहे, त्याचं कंटेक्स्ट काय आहे, तुमच्याकडे अवेलेबल कंटेंट काय आहे, तुमच्याकडे वेगवेगळे मुद्दे जे तुमच्या डोक्यात आहेत त्याला तुम्ही कसं एका पॉईंट फॉर्ममध्ये तुम्ही त्याला प्रेझेंट करता. कधी कधी असं होईल की तुम्ही त्याला पॅराग्राफ फॉर्ममध्ये पण करू शकता है ना. इट डिपेंड्स. आता इथे असं आहे ना की प्रश्न आहे ऑलरेडी आपल्याकडे, त्याचं उत्तर बनवण्यासाठी माझ्याकडे तितका वेळ आहे किंवा मी त्याच्यामध्ये माझा थोडा वेळ मी जास्त घालवलेला आहे, मला एक्सपिरियन्स आहे, तर मी तसं ते बनवू शकतो. बट रिअल टाइम जो एक अँगल असतो तिथे जसंच्या तसं रिप्रोड्यूस करणं तितकं पॉसिबल नसतं. पण ऍटलिस्ट आपल्याला एक लेवल अशी दिसली पाहिजे की या व्यक्तीला त्या टॉपिक बद्दल इतकी माहिती त्याच्याकडे आहे, त्याचं कंटेंट असा आहे आणि तो त्याला अरेंज करण्याची कॅपॅसिटी सुद्धा त्याची आहे, ती ज्यांनी प्रॅक्टिस करून त्यांनी कमवलेली आहे. ठीक आहे. तर पहिला भाग आपण बॉडीमध्ये आता बघूया. तर तो एनलायटनमेंटचा, इंटेलेक्च्युअल सेन्समध्ये मी तुम्हाला डायरेक्ट बोललो होतो की एनलायटनमेंटचा खूप मोठा रोल आहे, प्रबोधन काळ जो आहे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे आणि आपल्याकडे डायरेक्ट थिंकर त्याच्याशी रिलेटेड आहेत. एरविन जेटलिन जे आहे ते डायरेक्ट थिंकर आहेत आपल्याकडे. काय बोललेत, अर्ली सोशिओलॉजी डेव्हलप्ड ॲज अ रिॲक्शन टू एनलायटनमेंट है ना. आपलं इंटेलेक्च्युअल फोर्सेसचं हे जे आहे म्हणजे ज्याला आपल्याला थोडंसं हे करायचं आहे, जस्टिफाय करायचं, ते या स्टेटमेंटनी आपलं जस्टिफिकेशन तिथे होतं. जेव्हा आपल्याकडे थिंकर आहे ते आपल्याला सांगणं भाग आहे. थिंकर असलेला प्रत्येक गोष्टीला थिंकर भेटणार नाही, पण जेव्हा जेव्हा असतो तो लिहिलेला बरा. ठीक आहे. पुढे बघा. आता बॉटमवरचं मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी इंटेलेक्च्युअल हे शिकवत होतो, बॉटमवरनी दिलेले जे पॉईंट्स आहेत ते तुमच्या आन्सरमध्ये दिसलेच पाहिजे. जेव्हा इंटेलेक्च्युअल इमर्जन्स ऑफ सोशिओलॉजीशी रिलेटेड जो इंटेलेक्च्युअल बॅकग्राऊंडचा जो ऍस्पेक्ट विचारला जातो त्यात तुम्हाला हे सांगता आलंच पाहिजे. किंवा 20 मार्काचाही कुठला प्रश्न असला आणि तिथे सांगितलं की सगळं डिस्कस करा इमर्जन्स ऑफ सोशिओलॉजीशी रिलेटेड इंटेलेक्च्युअल मटेरियल किंवा तुमचं पॉलिटिकल जे, तिथे पण बॉटमवरला तुम्ही यूज करू शकता. तर बॉटमवर फार इम्पॉर्टंट थिंकर आणि त्यांनी दिलेले जे 5 पॉईंट्स आहेत ते फार महत्वाचे. पॉलिटिकल फिलॉसॉफी ऑफ मॉन्टेस्क्यू रोसू, फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री, ब्रॅकेटमध्ये लगेच तिथे तितके नावं म्हणजे जे थोडक्यात लिहिता येईल. थिअरी ऑफ इव्होल्युशन, ऑर्गॅनिक इव्होल्युशन बाय डार्विन, मुवमेंट फॉर सोशल अँड पॉलिटिकल रिफॉर्म लाईक फ्रेंच रिव्होल्युशन, द डेव्हलपमेंट ऑफ द मेथड ऑफ सोशल सर्वे है ना, ऑर द मेथड ऑफ सोशल सर्वे शॉर्ट करता येईल तर ते पण तुम्ही लिहू शकता. तर हे एक क्वालिटेटिव्ह सेन्समध्ये इथे येणं फार गरजेचं होतं. ठीक आहे. पुढे बघा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की नॉट जस्ट हे इंटेलेक्च्युअल्स जे एनलायटनमेंटशी रिलेटेड, इतर सुद्धा जे इंटेलेक्च्युअल्स होते त्यांचा पण युरोपवर खूप मोठा प्रभाव होता. ते एक इंटेलेक्च्युअल रिव्होल्युशन पण त्या ठिकाणी चाललेलं होतं. तर त्यामध्ये तुम्ही इंटेलेक्च्युअल रिव्होल्युशनची एक हेडिंग बनवू शकता. हेडिंग बनवणे एक कला आहे, हे इमिजिएटली तुम्ही शिकणार नाही, हे इमिजिएटली तुम्हाला जमणार नाही,
पण ऍटलिस्ट डोक्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स, आपण जेव्हा एक ब्रेनस्टॉर्मिंग करतो तर आपले काहीतरी पॉईंट्स निर्माण झाले पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड जी हेडिंग आहे ती आपोआप आपल्याला सुचायला लागते जेव्हा आपण वारंवार प्रश्न लिहितो. तर पुढे बघा, तर इंटेलेक्च्युअल रिव्होल्यूशन मध्ये इंटेलेक्च्युअल इन्फ्लुएन्स ऑफ इमॅन्युअल कांट, थॉमस होब्स, जॉन लॉक. आता शॉर्ट मध्ये यांनी काय काय, आता तिथे 5-6 होते पण तितके आपण लिहू शकतो का नाही, आपल्याला सांगायचंय फक्त की थोडक्यात 2-3 लोक यांचा पण इंटेलेक्च्युअल इन्फ्लुएन्स त्यावेळेला होता. ठीक आहे. पुढे इम्पॅक्ट ऑफ सायंटिफिक रिव्होल्यूशन. सायंटिफिक रिव्होल्यूशनचा पण खूप मोठा इम्पॅक्ट आहे. द सायंटिफिक एज इन्स्टॉल्ड फेथ इन ह्युमन प्रोग्रेस अँड अर्ली सोशलॉजिस्ट वेअर इन्फ्लुएन्स्ड बाय दिस. सायंटिफिक रिव्होल्यूशनचा जो ऍस्पेक्ट होता की एक इव्होल्युशनरी सेन्समध्ये जशी आपण ऑर्गॅनिझमकडे बघतो तसं आपण सोसायटीकडे पण बघू शकतो आणि त्या लेवलवर सोसायटी पण हळूहळू प्रोग्रेस करू शकते. तर त्याचा इन्फ्लुएन्स आपल्याला कोणाच्या कामामध्ये दिसते, ऑगस्ट कॉम्टच्या थेअरीमध्ये सुद्धा आपल्याला ते दिसून येतं. तर तुम्ही जेव्हा कधी तुम्ही असा पॉईंट मांडताय त्याचं स्पष्टीकरण तिथेच तुम्हाला देता आलं पाहिजे, त्याचं व्हॅलिडेशन तिथे झालं पाहिजे. ठीक आहे. त्या बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंगच्या व्हिडिओमध्ये मी ते फार व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलेलं होतं आणि इथे आपण ते प्रत्येक आन्सर जेव्हा आपण डिस्कस करू त्यामध्ये आपण त्या गोष्टीची आपण खात्री ठेवणार आहोत. ठीक आहे. पुढचा पॉईंट इंटेलेक्च्युअल रिस्पॉन्स टू इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. आता इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनशी रिलेटेड जो एक इंटेलेक्च्युअल, एक बौद्धिक लेवलवर जी प्रतिक्रिया होती वेगवेगळ्या थिंकर्सची, तो पण एक महत्वाचा भाग ठरला है ना. तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनच्या कंटेक्स्टमध्ये कोण महत्वाचं काम केलंय, ते कार्ल मार्क्सने केलंय. तर बघा, जस्टिफिकेशन आपलं इथेच होतं या पॉईंटचं. कार्ल मार्क्स अॅनलाइज्ड कॅपिटलिझम. कॅपिटलिझमचं जो इनइक्वॅलिटी क्रिएट झाली सोसायटीमध्ये ती आपल्याला मार्क्स यांच्या कामामध्ये दिसून येते. वेबरनी पण ब्युरोक्रेसी बद्दल त्यांनी आपलं काम आपल्याला दिसून येतं है ना. जस्टिफिकेशन जे पॉईंट आहे त्याचं थोडक्यात जस्टिफिकेशन आपल्याला कामाचं आहे, तुम्ही मोठे मोठे पॉईंट्स यामध्ये लिहू शकत नाही. त्यानंतर इंटेलेक्च्युअल रिस्पॉन्स टू फ्रेंच रिव्होल्यूशन. फ्रेंच रिव्होल्यूशनचा पण एक खूप मोठं योगदान होतं आपल्याला. मी सांगितलं की फ्रेंच सोसायटीमध्ये दरखाईम असतील, सेंट सिमॉन वगैरे, ऑगस्ट कॉम्ट असतील, या सगळ्यांचं सुरुवातीचं काम आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर बर्जर सेज सोशियोलॉजी इज वन ऑफ द इंटेलेक्च्युअल प्रोडक्ट्स ऑफ फ्रेंच रिव्होल्यूशन. आता आपल्याकडे थिंकर आहे ज्यांनी डायरेक्टली फ्रेंच रिव्होल्यूशनला तेवढं महत्व दिलेलं आहे. इट इज अन इंटेलेक्च्युअल प्रोडक्ट ऑफ फ्रेंच रिव्होल्यूशन. आणि आपल्याला विचारलं की इंटेलेक्च्युअल बॅकग्राऊंड काय, तर हा पण थिंकर इथे महत्वाचा झाला. आता तुम्ही पॉईंट्समध्ये एक बघितलं असेल, मी ज्या ठिकाणी थिंकर अवेलेबल आहे त्याला मी कोट करत आहे आणि जिथे जिथे आपल्याकडे पॉईंट्स आहेत त्याचं जस्टिफिकेशन आपण कुठल्या थेरीनी किंवा कुठल्या थिंकरनी दिलेल्या कुठल्या कॉन्सेप्टनी आपण त्याला जस्टिफाय करत आहे. ठीक आहे. तर इट शोज की थोडीशी एक मल्टी डायमेन्शनलिटी आपल्या आन्सरमध्ये आहे, थोडी डायव्हर्सिटी आहे, ती फार महत्वाची ठरते. ठीक आहे. पुढे कन्झर्वेटिव्ह रिॲक्शन. मी बोललो होतो तुम्हाला की काउंटर एनलायटनमेंटचा पण एक भाग आपल्याला दिसतो. यांचं काय म्हणणं होतं की तुम्ही वापस चला, जे गोल्डन टाइम होता तिकडे वापस चला. त्याच्यात 2 थिंकर होते, लुई डे बोनॉल्ड अँड जोसेफ डे मायस्ट्रे. यांचं नाव आपल्याला तिथे सांगता आलं पाहिजे, कारण की यांनी जी एक काउंटर रिॲक्शन दिली त्याचं पण रिफ्लेक्शन सोसायटीमध्ये होत होतं की आता आम्ही पुढे जायचंय, की जे मागचे जे आधीचे आयडियल्स होते तेच व्यवस्थित आहे. याचा पण इम्पॅक्ट आपल्याला एक इंटेलेक्च्युअल सेन्समध्ये मांडता आला पाहिजे. आपण सगळंच असं नाही म्हणू शकत की सगळं पॉझिटिव्हच आहे. एक सोसायटी मोठी, एक इंडिव्हिज्युअल मोठा, या सगळ्या गोष्टींच्या जे ड्युएलिटी तिथे सुरू होती त्याच्याबद्दल आपल्याला जी कन्झर्वेटिव्ह रिॲक्शन होती सोसायटीमध्ये, जी त्या कन्झर्वेटिव्ह थिंकर्सनी मांडलेली, त्याचं सुद्धा इथे आपल्याला मेन्शन करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे याला तुम्ही सोडू शकत नाही. ठीक आहे. एनलायटनमेंटवर प्रामुख्याने जर प्रश्न आला तर याला पण तुम्हाला तिथे हायलाइट करावं लागेल. ठीक. पुढे आता कन्क्लुजनवर या. बघा, 150 शब्दाचं आहे तर आपण किती थोडक्यात 7 पॉईंट टाकले, त्याचं एकदम एनरिच्ड कंटेंट आपण तिथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर कंटेंट एनरिच असला पाहिजे, पॉईंट्स छोटे असले पाहिजे आणि जितकं व्यवस्थित त्याला मांडणी करता आली तितकी आपल्याला ती तशी करता आली पाहिजे. आता कन्क्लुजनमध्ये काय सांगता येईल? द इंटेलेक्च्युअल बेसिस ऑफ प्रिवेलिंग सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लँडस्केप. आता हे थोडं हेवी वर्ड्स मी इथे यूज केलेले आहेत, ते एकदम येत नाहीत, पण तुम्ही वारंवार त्या शब्दांमध्ये, त्या वर्ड्समध्ये, ते जार्गन ज्याला म्हणतात, एक सोशलॉजिकल जार्गन म्हणा किंवा कुठल्याही सब्जेक्टचा एक पाया असतो किंवा त्याचे एक ठरलेले शब्द असतात, ते तुम्ही आपल्या आन्सरमध्ये यूज करणं थोडंसं चांगलं असतं. म्हणजे असं वाटतं की या व्यक्तीकडे थोडंसं एक त्या सब्जेक्टचं नॉलेज आहे. तर द इंटेलेक्च्युअल बेसिस ऑफ प्रिवेलिंग सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लँडस्केप ऑफ युरोप इन द 18th and 19th century was instrumental in shaping the early sociological thought and thus influenced the emergence of sociology. म्हणजे युरोपच्या 18th-19th सेंचुरीमध्ये सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल जो एक बॅकग्राऊंड होतं
ते तिथल्या सोशलॉजिकल थॉटवर त्याचा एक इन्फ्लुएन्स होता आणि ते ठरलं त्याचं एक इंटेलेक्च्युअल बॅकग्राऊंड, ते ठरलं त्याचं एक इंटेलेक्च्युअल जे फोर्सेस होते किंवा एक इंटेलेक्च्युअल जो प्रभाव होता, त्याच्याने आपल्याला दिसून येतं की सोशलॉजीच्या इमर्जन्समध्ये या गोष्टींचा आपल्याला डायरेक्ट इम्पॅक्ट दिसून येतो. तर आपल्या प्रश्नानुसार आपण बऱ्याच गोष्टी इथे जस्टिफाय केलेल्या आहेत. ठीक आहे, आता मी म्हणत नाही की हे परफेक्ट उत्तर आहे, कुठलंच उत्तर परफेक्ट वगैरे नसतं, पण ऍटलिस्ट हे पॉईंट्स तिथे आले पाहिजे. आणि हे जेव्हा आपल्याला शिकायचं आहे की कसं छोट्या याच्यामध्ये जास्तीत जास्त एनरिच्ड कंटेंट आपण प्रेझेंट करणे, जास्तीत जास्त इम्पॅक्टफुल कंटेंट आपण प्रेझेंट करणे, हे शिकण्यासाठी आन्सर रायटिंग नेहमी करत राहिली पाहिजे, है ना. तर हे आजचं आपलं जे डिस्कशन आहे त्याच्याशी रिलेटेड जो प्रश्न होता तो आपण घेतला. आणि जसे जसे नवीन नवीन टॉपिक येतील, नवीन प्रश्न येतील, अजून तुमच्या आन्सर रायटिंगशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या तितक्या अजून क्लॅरिटीने तुम्हाला समजतील, है ना. इमिजिएटली तुम्ही एक आन्सर, 2 किंवा 5 आन्सरमध्ये तुमच्या लक्षात येणार नाही की लिहायचं कसं आहे. ते हळूहळू एक प्रोसेस आहे, ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. तुम्ही जितकं लिहत जाल तितकं आपोआप त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या रायटिंगमध्ये दिसून येईल. तुम्ही जर आळस केला, तुम्ही लिहिलं नाही, तर तुम्हाला त्या गोष्टीबद्दलची ती जी स्किल आहे ती तुमची डेव्हलप होणार नाही. तर आज आपला पहिला सेशन होता, एक प्रश्न आपण इथे घेतला. एक प्रश्न माझं एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही लिहून आणावा किंवा लिहावा. घरी असाल, तुम्ही ऑनलाईन असाल तर तुम्ही घरी लिहावा. तो प्रश्न पण आपण पुढच्या सेशनला पहिली तो डिस्कस करू आणि मग आपला जो टॉपिक आहे किंवा आपला जो फर्स्ट टॉपिक आपण सुरू केलाय तो टॉपिक आपण पुढे घेऊन जाऊ किंवा त्या टॉपिकला आपण पुढचं जो आहे त्याच्यामध्ये आपलं सोशलॉजी अँड कॉमन सेन्स असेल किंवा आपलं जे सोशलॉजी अँड इट्स कंपॅरिझन विथ अदर सोशल सायन्सेस असेल त्याला आपण पुढे घेऊन जाऊ आणि त्याच्याशी रिलेटेड प्रश्न मग आपण तेव्हाच इथे एक लिहू. आता तुमच्या एक लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने हा कोर्स आपण पुढे घेऊन जाणार आहे. तर एक प्रश्न मला असं वाटतं तुम्ही घरून लिहून आणावा, तो मी तुम्हाला सांगतो. तर हा प्रश्न तुम्ही घरून लिहून आणा. मी तुम्हाला प्रश्न इथे देतोय. डिस्कस द हिस्टोरिकल antecedents in the emergence of sociology. Discuss the historical antecedents in the emergence of sociology. 150 words मध्ये तुम्ही हा लिहा 10 मार्कासाठी. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या तुमच्या याच्यामध्ये आणि हा तुम्ही लिहून आणा. त्याच्यावर आपण डिस्कशन करू आणि पुढचा टॉपिक आपण पुढे घेऊन जाऊ. ठीक आहे, थँक्यू.